हम गिलगाल से निकलकर बेथेल में आ गए। आणि आम्ही गिलगाल पासून आम्ही बेथेल पर्यंत आलो आहोत. हमें उस दोगुने अभिषेक तक पहुंचना है आणि आम्हाला त्या दुप्पट अभिषेकामध्ये जायचं आहे. और वो एक सफर है हमारी जिंदगी का। आणि तो एक आमच्या जीवनाचा एक प्रवास आहे. और उस सफर में जब हम चलते हैं तो हमारे लिए आगे एक अभिषेक को रखा गया है। आणि ज्यावेळी आम्ही ह्या प्रवासामध्ये चालतो त्यावेळी पुढे एक आमच्यासाठी एक अभिषेक ठेवलेला आहे. अब हम अगर बेथेल में नहीं होंगे तो उसका परिणाम क्या होगा? आणि आम्ही जर बेथेल मध्ये नसेल तर त्याचा परिणाम काय होईल. सफर में क्या क्या होगा इस बात को तो हम देखते चलेंगे। आणि प्रवासामध्ये काय काय होणार आहे हे आम्ही पाहूया. जब कोई हम प्रवास करते हैं, जब हम पहुंचते हैं तो हम पूरी कहानी बताते हैं, घटना ऐसा सा हुआ प्रवास में मेरे साथ में, तो पूरी घटना हम सुनाते हैं शाम को। आणि ज्यावेळी आम्ही प्रवास करतो त्यावेळी आम्ही एखाद्याला ज्यावेळी आम्ही त्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी आम्ही पोहोचतो त्यावेळी त्यांना सगळ्या गोष्टी ज्या प्रवासामध्ये घडलेल्या आहेत त्या आम्ही त्यांना सांगतो. तो ये जो दोगुना अभिषेक का यात्रा है उसका भी मैं आपको बता रहा हूँ कि कहाँ से सफर शुरू हुआ। आणि हा जो दुप्पट अभिषेक आहे त्याचा देखील प्रवास आता मी तुम्हाला सांगणार आहे. आप खुश हैं? आणि तुम्ही आनंदित आहात. मैं विश्वास करता हूँ कि आप खुश हैं। आणि मी विश्वास ठेवतो की तुम्ही आनंदित आहात. कोई बात नहीं, नाराज भी हो गए तो कोई बात नहीं है। आणि काही हरकत नाही तुम्ही नाराज असली तरी. यहाँ पर हम देखते हैं कि खोया उसका परिणाम क्या होता है जब बेथेल को छोड़कर परमेश्वर के घर को हम जाते हैं। उसका परिणाम यह है कि पिता का हाथ हम पर नहीं होता और हम मनमाने ढंग से अपने जीवन को जीते हैं। आणि त्या उधळ्या पुत्राच्या बाबतीत आम्ही पाहिलं की ज्यावेळी तो त्या पित्याचं घर सोडून बेथेल सोडून तो गेला त्यावेळी त्याच्यावर कशी परिस्थिती आली. पहली बात, उसने सब कुछ खर्च कर दिया। आणि पहिली गोष्ट त्याने सर्व काही खर्च करून टाकला. पैसे नहीं, उसका जीवन भी उसने खर्च किया है। आणि पैसेच नाही तर त्याने त्याचं जीवन देखील त्या ठिकाणी खर्च केलं. हमें भी हमारे जीवन को संभालना है। आणि आम्हाला देखील आमचं जीवन सांभाळायचं आहे. ये जीवन जो है संसार की बातों में उड़ाने के लिए नहीं है। आणि हे जे जीवन आहे ह्या जगामधल्या गोष्टींमध्ये उडवण्यासाठी नाहीये. ये शरीर रूपी जो संपत्ति है ये उड़ाने के लिए नहीं है। आणि ही जी शरीर रूपी संपत्ती आहे ही उडवण्यासाठी नाहीये. ये दोस्तों में उड़ाने के लिए नहीं है। आणि ही मित्रांमध्ये उडवण्यासाठी नाहीये. मैं ये नहीं बोल रहा दोस्ती मत कीजिए, दोस्ती करिए, लेकिन अपना ध्यान रखें कि आपका जो शरीर है वो कहीं नष्ट ना हो जाए। आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही मैत्री करू नका, मैत्री करा, पण तुमच्या शरीराची तुम्ही काळजी घ्या. ते शरीर तुमचं कुठं उधळून देऊ नका. हमारा प्रभाव उन लोगों पर पड़ना है, आणि आमचा प्रभाव त्यांच्यावर पडायला हवा. उनका प्रभाव हम पर नहीं होना। त्यांचा प्रभाव आमच्यावर नाही पडायला पाहिजे. दूसरी बात हम देखेंगे कि अब जब उसने सब कुछ खर्च कर दिया तो क्या हुआ। आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की त्याने सर्व काही खर्च केल्यानंतर काय घडलं. लूक इसका 15-14 लोक 15-14 मध्ये त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. उस देश में बड़ा अकाल पड़ा। देखिए, इसने खर्च किया और समस्या कहां पर आ गई? पहा, त्याने खर्च केला आणि समस्या कुठं आली? पूरे देश पर समस्या हुई। पूर्ण देशामध्ये आली. ऐसा लिखा है कि उस देश में बड़ा अकाल पड़ा। आणि असं लिहिलंय की त्या देशामध्ये मोठा दुष्काळ पडला. एक गलती की वजह से सबको भुगतना पड़ता है। आणि एका चुकीमुळे सर्वांना ते भोगावं लागतं. एक ने गलती किया, एक ने चैनबाजी की, अपने बाप के घर को छोड़कर चला गया, लेकिन परिणाम पूरे देश पे हो रहा है। आणि एकाने चूक केली आणि त्या चुकीमुळे सर्वांना त्याचं भोगावं लागत आहे. एक व्यक्ति अगर प्रभु के घर को छोड़ के जाता है, बेथलेम के घर को छोड़ के जाता है, तो उसका परिणाम पूरे चर्च पर करता है। आणि एक व्यक्ती ज्यावेळी बेथलेम सोडून जातो त्यावेळी याचा परिणाम सर्व चर्चला भोगावा लागतो. वो चर्च भी उसमें बड़ी तकलीफ में जाता है। आणि चर्च पण त्यावेळी खूप त्रासामधून जात अगर उसको आहे. तकलीफ है, बेथलेम को छोड़कर उसको जाना है तो अकेला जाए। आणि बेथलेम सोडून जात असताना त्याने एकट्याने जावं. लेकिन ये क्या करता है, पूरे देश में अकाल पैदा कर देता है। तो त्या संपूर्ण देशामध्ये तो दुष्काळ पैदा करतो. ये 3-4 लोगों को लेता है और निकल जाता है। आणि हो 3-4 लोकांना घेतो आणि निघून ये जातो. अपना गठ तैयार करता है आणि ते आपला गट तयार और करतात अपना गठ शुरू कर देता है। आणि आपला गट सुरू करतात. इसका परिणाम पूरे देश पर होता है। आणि याचा परिणाम संपूर्ण देशामध्ये होतो. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, अगर आप जाना चाहते हैं बेथलेम से, आणि जर तुम्हाला बेथलेम मधून जायचं आहे आप अकेले जाएं, तर तुम्ही एकटे जा. आप अकेले जाएं, तुम्ही एकटे जा. क्योंकि आप परिणाम भोगने वाले हैं। कारण तुम्ही परिणाम भोगणारे अगर आहात. आप लोगों को लेकर गए तो उसका जो परिणाम होने वाला ना वो आप भोगने वाले हैं। आणि ध्यान जर रखना। तुम्ही लोकांना घेऊन गेले तर त्याचा परिणाम जो होणार आहे तो तुम्हाला भोगावा लागेल. हम देखेंगे उसका परिणाम क्या हुआ। वो भूखा नंगा हो गया आणि आम्ही पाहणार आहोत की त्याचा परिणाम काय झाला. और उसने गलती किया, लेकिन उस देश में बड़ा अकाल पड़ा है। आणि त्यांनी चूक केल्यामुळे त्या देशामध्ये दुष्काळ पडला. अकाल क्यों पड़ा है? आणि दुष्काळ का पडला? क्यों पड़ता है अकाल? आणि दुष्काळ का पडतो? क्यों पड़ा? इसके यहाँ पर क्यों पड़ा अकाल? क्योंकि अपने पिता के घर को छोड़ दिया, अपने पिता के घर को छोड़कर चला गया, संपत्ति लिया और संपत्ति उसने
उसने कुक्रम में चैनबाजी में उड़ा दिया। आणि का दुष्काळ पडला तर त्याच्याकडे जी संपत्ती होती त्या वडिलांकडून तो ती संपत्ती घेऊन गेला आणि त्यांनी ती सर्व संपत्ती चैनबाजीमध्ये घालवली और उसका परिणाम जो है वो अकाल में आया। आणि त्याचा जो परिणाम आहे तो त्या दुष्काळामध्ये आला। अकाल का मतलब होता है कि कुछ भी ना होना, आणि दुष्काळ म्हणजे काहीच नसणं असं आहे पूरी तरह से खाली हो जाना है, आणि पूर्णपणे रिकामा होणं आहे पूरी तरह से सब कुछ गंवा देना है। आणि पूर्णपणे सर्व गमावणं आहे। अब कई बार हमारे जीवन में अकाल पड़ने की परिस्थिति आ सकती आणि है। कित्येक वेळा आमच्या जीवनामध्ये दुष्काळ पडण्याची परिस्थिती येते। बाइबल में कई अकाल पड़े हुए हैं, लेकिन उसमें से 2-3 अकाल हम देखेंगे क्यों आया है। आणि बायबल मध्ये खूप सारे दुष्काळ पडलेले आहेत, पण आम्ही 2-3 पाहणार आहोत। क्योंकि मैं जब रात को 3 बजे उठा तो मुझे जो अकाल मिला, बहुत सारे अकाल थे, लेकिन उसमें 2-3 मैंने निकाला है। मी रात्री 3 वाजता ज्यावेळी उठलो त्यावेळी मला भरपूर सारे दुष्काळ त्या ठिकाणी भेटले, पण 2-3 दुष्काळाविषयी मी सांगणार आहे। वो दुष्काल का सामना हम क्यों करते हैं, आणि त्या दुष्काळाचा सामना आम्ही का और करतो क्यों आता है अकाल। आणि आम्ही काय येतो त्याच्यामध्ये। पहला दूसरा शमूएल 21 अध्याय और पहला वचन। आणि दुसरा शमूएल याचा 21 अध्याय आणि पहला वचन। पहिलं वचन। दूसरा शमूएल 21 अध्याय और 1 वचन। आणि दुसरा शमूएल याचा 21 अध्याय आणि 1 वचन। दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ 3 वर्ष दुष्काळ पडला। तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्न केला। परमेश्वराने उत्तर दिले, शौल व त्याचे खुनी घराणे यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे। सुनिए, दाऊद ने पहचाना कि अकाल परमेश्वर की ताड़ना के रूप में है। आणि या ठिकाणी दावीद म्हणत आहे की त्याच्या कारकिर्दीमध्ये तो 3 वर्ष दुष्काळ पडलेला आहे। दाऊद ने अकाल का कारण पूछा परमेश्वर से, आणि दाविदाने त्या दुष्काळाचं कारण परमेश्वराला क्यों मेरे जीवन में अकाल आया। आणि का माझ्या जीवनामध्ये दुष्काळ आला। सुनिए, जब आप ऐसा अनुभव करते हैं आपके जीवन में शुष्क होने का, आप निराशाएं होने का, बेचैनी होने का, तो प्रभु से कारण पूछे आप। आणि ज्यावेळी आम्ही बेचैन होतो, शुष्क होतो, त्यावेळी आम्ही परमेश्वराला विचारायला पाहिजे की असं का। जब आपका जीवन एकदम उदास हो तो प्रभु से पूछे कि प्रभु क्यों उदास है। आणि ज्यावेळी आमचं जीवन पूर्ण उदास होतं त्यावेळी आम्ही परमेश्वराला विचारायला पाहिजे, परमेश्वर असं का। आप प्रार्थना में जाएं आणि प्रार्थनेमध्ये जा प्रभु से कारण पूछे, आणि प्रभूला कारण क्यों विचारा, मेरे जीवन में ऐसा हुआ का है। माझ्या जीवनामध्ये असं होतं। जब भी ऐसा कमतरता आपके जीवन में महसूस हो, तब आप कारण पूछे परमेश्वर आणि से। ज्या वेळी अशी ज्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये कमतरतेच्या असतात त्यावेळी आम्ही परमेश्वराला कारण विचारायला पाहिजे, प्रार्थना में चले जाएं। आणि आम्ही प्रार्थनेत और जायला दाऊद पाहिजे। ने अकाल का कारण पूछा है, आणि दाविदाने त्या दुष्काळाचं कारण और विचारलं। उस दाऊद को जब प्रार्थना में अकाल का कारण पूछा तो परमेश्वर ने यहोवा ने उसको कारण बताया कि क्यों अकाल आया है। आणि मग परमेश्वराने त्याला उत्तर दिले की का दुष्काळ आलेला आहे। इस अकाल के पीछे वो पाप था, आणि ह्या अकालाच्या दुष्काळाच्या पाठीमागे हे कारण होतं, जिसमें शाऊल और उसके खूनी घराने का कारण बना था। आणि जे शाऊल आणि त्याच्या खुनी घराण्याचं ते कारण ठरलं होतं। इन्होंने शाऊल ने इजरायलियों में से अन्य जाति को पूर्ण नष्ट करने के उत्साह से कुछ गिबोनियों को उन्होंने मार डाला। आणि शाऊलाने त्या अन्य जातीचे जो लोक आहेत त्यांना नष्ट करण्याच्या नादामध्ये त्यांनी बाकीच्या देखील लोकांचा त्या ठिकाणी नाश केलेला आहे। उतने उत्साहित थे कि उनको सामने क्या करें उनको समझ में नहीं आ रहा था। ते एवढे उत्साही होते की त्यांना कळत नव्हतं ते काय करत और आहे। इन लोगों ने गिबोनियों को मार डाला, आणि ह्या लोकांनी त्या गिबोनी लोकांना मारून और टाकलं। गिबोनियों के साथ में इनका एक संधि हुआ था। आणि गिबोनी लोकांसोबत त्यांचं एक नातं झालं वो होतं। संधि जो थी वो यहोशुआ इसका 9 अध्याय 3 से 27 वचन पढ़ सकते हैं। आणि तिची संधी होती ती आपण यहोशुवाचं पुस्तक याचा 9 अध्याय आणि 3 ते 27 वचन तक 27 वचनापर्यंत वहां पे उनके पास में संधि की गई थी, आणि त्या ठिकाणी त्यांची संधी करण्यात आली होती। लेकिन वो संधि को ये भूल गए, पण ती संधी ते विसरले। और उन्होंने वो संधि भूल गए, और शाऊल ने उसके सेना ने क्या किया, गिबोनियों को मार डाला था। आणि त्यांनी त्यांच्या सेनेने काय केलं, गिबोनाच्या लोकांना मारून टाकलं। लेकिन वहां ये संधि हुई थी कि आप सबको खत्म कर सकते, लेकिन गिबोनियों को छोड़ दें आप। पण त्या ठिकाणी जी संधी होती त्या ठिकाणी त्यांना गिबोन लोकांना फसवण्यात आलं, गिबोनियों को छोड़ देना है। आणि गिबोन लोकांना सोडायचंय। लेकिन इन्होंने उसका विचार न करते वो संधि को उन्होंने तोड़ दिया और कुछ गिबोनियों को मार डाला। आणि त्याची संधी त्या ठिकाणी त्यांनी सोडली आणि ते गिदोनी लोकांना मारलं। और फिर राजा दाऊद ने गिबोनियों को बुलाया उनको, आणि राजा दाविदाने त्या गिबोनी लोकांना और बोलावलं उनसे बातचीत की। आणि त्यांच्यासोबत बातचीत केली। दूसरा शमूएल 21 अध्याय दूसरा वचन, आणि दुसरा शमूएल याचा 21 अध्याय आणि दूसरा वचन। आणि दुसरं वचन। गिबोनियों को बुलाकर दाऊद ने वहां पर उनसे विचार पूछ किया कि क्या बात है। आणि गिबोनी लोकांना दाविदाने बोलवलं आणि विचारलं की काय गोष्ट आहे। दूसरा वचन। आणि दुसरा शमूएल 21 अध्याय 2 वचन। राजाने गिबोनी लोकांस बोलावून त्यांशी बोलणे केले, उनसे बुलाया और उनसे बातचीत किया। त्यांच्यासोबत बोलणं केलं। तीसरा वचन। दाविदाने गिबोनी लोकांस विचारले, तुमच्यासाठी मी काय करू।
असे कोणत्या प्रकारचे प्रायश्चित्त मी करू की जेणेकरून तुम्ही परमेश्वराच्या वचनाचे अभिष्ट चिंताल. हाँ, हम शाऊल से गलती हुआ है, आणि आमच्याकडून चूक झालेली आहे. हम हमसे गलती हुआ है, आमच्याकडून चूक झालेली हम आहे. हम हमने आपको मारा है, आम्ही तुम्हाला मारला आहे हमने आपके आपके परिवार के लोगों को खत्म किया आणि है. आम्ही तुमचा परिवार संपवलेला आहे. अब बताइए हम क्या करें इसमें से. आता तुम्ही सांगा आम्ही काय करू. हमारे जीवन में, हमारे देश में अकाल पड़ा हुआ आणि है, आमच्या देशामध्ये दुष्काळ पडला हमें आहे. इससे बाहर निकलना है. आम्हाला याच्यातून बाहेर निघायचं उन्होंने आहे. उन्होंने उसको बुलाया आणि त्यांनी त्यांना और बोलवलं उससे बातचीत की आणि त्यांच्यासोबत कि बातचीत हम करते क्या कर सकते की हैं. आम्ही काय करावं. उन्होंने 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 कहा आणि- 6 वचन में, आणि त्यांनी 6व्या वचनामध्ये उत्तर दिलं, त्यांच्या वंशातले 7 जण आमच्या हाती द्या, म्हणजे परमेश्वराने निवडलेल्या शौलाच्या गिब्यात परमेश्वरा प्रित्यर्थ आम्ही त्यास फाशी देतो. यहाँ पे गिबोनियों ने न्याय की मांग की है. आणि या ठिकाणी जे गिबोनी लोक आहेत त्यांनी ते न्यायाची मागणी केलेली प्राण आहे के बदले प्राण. आणि प्राणाच्या बदल्यात प्राण वो पाहिजे. समय नियम था कि प्राण के बदले प्राण लेना आणि है. त्यावेळी नियम होता की प्राणाबद्दल प्राण. गिनती 35-31 अनुसार, आणि गणना याचं 35 35 अनुसार 35 अध्याय 31 वचन के अनुसार आणि 35 अध्याय 31 वचनानुसार प्राण के बदले प्राण देना है. आणि जीवाबद्दल जीव. आपको यहाँ पे वो दोनों बैठे हुए बातचीत कर रहे हैं और दाऊद पूछ रहे हैं कि हम क्या कर सकते हैं आपके लिए. तो गिबोनियों ने बोला कि प्राण के बदले प्राण लेना है. आणि या ठिकाणी दोघे जण बसलेले आहेत आणि दावीद म्हणत आहे की ह्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे. ते म्हणत आहेत की आम्हाला जीवाबद्दल जीव पाहिजे. क्योंकि उसके पूरे देश से उसको अकाल हटाना था. कारण त्यांना संपूर्ण देशामधून तो दुष्काळ हटवायचा होता. कई बार हमारे जीवन के अंदर अकाल आता है, आणि कित्येक वेळा आमच्या जीवनामध्ये दुष्काळ येतो. हम निराश हो जाते हैं, आम्ही निराश होतो. हमें अच्छा नहीं लगता. आम्हाला चांगलं वाटत उसका नाही. कारण ये है त्याचं कारण हे आहे कि हमने किसी के विरुद्ध में कुछ किया है. की आम्ही कुणाच्या तरी विरोधात काहीतरी केलं हमारे आहे. जीवन के अंदर अक्षमाएं है, आमच्या जीवनामध्ये अक्षमा आहे. और जब तक आप समझौता नहीं करेंगे तब तक ये अकाल समाप्त नहीं आणि होगा. जोपर्यंत आम्ही ती क्षमा नहीं करेंगे क्षमा करणार नाही तोपर्यंत हा दुष्काळ तसाच राहणार आहे. वो वैसे ही रहेगा. आणि तो तसाच राहील. जब वो न्याय की मांग करते हैं तो हमें उन्होंने जब न्याय की मांग किया तो दाऊद ने स्वीकार किया और उस प्रकार उन्होंने किया. आणि ज्यावेळी त्यांनी न्यायाची मागणी केली त्यावेळी दाविदाने स्वीकार केला. और दूसरा शमूएल 21:14 में लिखा है, आणि दुसरा शमूएल 21:14 मध्ये म्हटलंय, अपने निर्धारित समय में अकाल समाप्त हो गया आणि त्यांच्या निर्धारित वेळेमध्ये तो दुष्काळ संपला. और परमेश्वर ने उस देश को फिर से समृद्ध कर दिया. आणि परमेश्वर पुन्हा त्यांचा जो देश आहे तो समृद्धीने अगर भरला. आपका शरीर रूपी जीवन अगर समृद्ध बनना है, शांति और आनंद और खुशियां आना है, तो ऐसे जीवन में ऐसा अक्षमाएं अगर रखा हुआ है तो आज उसको क्षमा कर आणि दीजिए. जर आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी आहेत आणि तर आमच्या अक्षमा आहे तर क्षमा करा आणि आम्ही पुढे जाऊया. आप उस व्यक्ति को बुलाइए, समझौता कीजिए उसके साथ में. आणि तुम्ही त्या व्यक्तीला भेटा आणि त्याच्यासोबत समझौता करा. दाऊद ने गिबोनियों को बुलाकर वो बात किया है. आणि दाविदाने ते गिदोनी लोकांना बोलवलं आणि त्यांच्यासोबत समझौता केला. आप बात करें उनसे, आणि तुम्ही त्यांच्यासोबत बोला. क्योंकि जब तक आप बोलेंगे नहीं आपके जीवन का अकाल जो है वो जाएगा नहीं है. कारण तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनातला दुष्काळ जाणार नाही. पहला यूहन्न इसका 3 अध्याय 15 वचन, पहले यूहन्न का पत्र आणि पहिलं योहानाचं पत्र इसका 3 अध्याय 15 वचन, याचा 3 अध्याय आणि 15 वचन. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे. यहाँ पे लिखा है वो हत्यारा है जो अपने भाई से बैर रखता है. सिर्फ भाई के बारे में नहीं, बहन के बारे में भी, बहन के बारे में नहीं, पति के बारे में भी, पति के बारे में नहीं तो पत्नी के बारे में भी है. एक दूसरे के साथ में अगर अक्षमा है तो आप बैठ के समझौता कीजिए और क्षमा मांगिए. आणि जो कोणी आपल्या भावाबद्दल, बहिणीबद्दल, पतीबद्दल, पत्नीबद्दल, लेकरांबद्दल जो द्वेष करत आहे तो अक्षमा ठेवत आहे. और प्रभु कहता है कि जो अपने भाई से बैर रखता है वो हत्यारा है. आणि प्रभू म्हणत आहे की जो आपल्या भावाबरोबर वैर ठेवतो तो हत्यारा आहे. हत्यारा जो हत्या करता है उसको हमें मालूम है कि वो कहां चला जाता है. आणि जो हत्यारा करणारा आहे आम्हाला माहित आहे की तो कुठे जातो. उसके लिए जेल है, बंधन है. आणि त्याच्यासाठी तो जेल आहे. समझो अगर हम अगर हत्या नहीं करते हैं लेकिन अंदर आत्मिक रीति से हमने हत्या की है तो आप और मैं बंधे हुए लोग हैं, बंधन में है. पण आम्ही आमच्या हातांनी हत्या केलेली नाही, पण जर आत्मिकरित्या आम्ही हत्या केलेली आहे तर आम्ही त्या बंधनामध्ये बांधले गेलो आहोत. आपके अंदर खुशी नहीं रहेगी, आणि आमच्या आतमध्ये तो आनंद नाहीये. आप खुशी का जीवन नहीं जी आणि पाएंगे. आम्ही आनंदाचं जीवन जगत आप नाहीये. एक क्षमा में अगर रहेंगे तो आप हत्यारे हैं, बंधन में बंध चुके हैं. कोई भी आशीष परमेश्वर की ओर से नहीं आएगी. आणि तुम्ही जर त्या अक्षमेमध्ये जीवन जगत आहात तर तुम्ही बंधनामध्ये आहात. कुठल्याही परमेश्वराचं आनंदाचं जीवन आम्ही जगत नाहीये. इसलिए उसको मालूम था दाऊद को कि इससे छुटकारा पाने के लिए, इस अकाल को समाप्त करने के लिए मुझे गिबोनियों को बुलाना पड़ेगा और उनसे बातचीत करना आणि पड़ेगा. म्हणून दाविदाला माहित होतं की मला ह्या गिबोनी लोकांना बोलवावं लागेल, त्यांचे समझौता करावा लागेल आणि मग हा दुष्काळ इथून निघून जाईल. अगर आप दुनिया
की नजर में हत्यारे नहीं है, आणि आम्ही जगाच्या नजरेमधून हत्यारे नाहीये. लेकिन अगर अक्षम आपके जीवन में जर है, अक्षमा आमच्या जीवनामध्ये वैर आहे, आपके जीवन में वैर है, आमच्या जीवनामध्ये तो आहे, परमेश्वर की दृष्टि में हम हत्यारे तर हैं. परमेश्वराच्या दृष्टीने आम्ही हत्यारे आहोत. और हत्यारा बंधा हुआ है. आणि हत्यारा जो आहे तो बांधलेला आहे. और हत्या करने वाले को खुले आम उसको छोड़ा नहीं जाता, आणि हत्या करणारा जो आहे त्याला खुलेआम सोडलं जात वो नाही. बंधन में चला तो जाता है, बंधनामध्ये वो जातो, जेल में चला जाता है, तो तुरुंगवासामध्ये जातो वो उसको अंदर बंद कर दिया जाता आणि है. त्याला तुरुंगामध्ये बंद करण्यात भले येतं. हम हमारे जीवन को खुला जी रहे हैं, आणि भले आमचं जीवन आम्ही मोकळं जगत असो, लेकिन परमेश्वर की ओर से हम बन चुके हैं, पण परमेश्वरच्या अजून आम्ही बनलेलो आहोत. आत्मिक बंधन में हम हो चुके हैं. आत्मिक बंधनामध्ये. इसलिए किसी के विषय में भी पति हो या पत्नी हो, आप समझौता करें. आप सूर्य अस्त तक, सूर्य का अस्त होने तक आप उससे पहले आप कॉम्प्रोमाइज कर लीजिए. म्हणून पती पत्नीमध्ये जरी काही झालं तर सूर्य मावळेपर्यंत तुमच्या दोघांमध्ये समझोता करा. 6 महिने झाले तरी सूर्य अस्त होत नाही. अस्तच बोलतो ना, डुबणे. हा, अच्छा, हा, वो सूर्य मावळेपर्यंत. मावळेपर्यंत अच्छा. समझौता कर ले, समझोता करूया. मन में ना रखे, मनामध्ये ठेवू हम नये. मन में रख के कई बार जीवन जीते हैं. आणि आम्ही मनात ठेवून किती वेळा जीवन जगतो. देखिए कितनी बार त्यांनी माझ्यासाठी असं केलं होतं ना. हा, त्यांनी माझ्यासाठी असं केलं होतं ना, मग असं. जीते तो हैं हम, जीवन तर जगत आहे, लेकिन बंधन में जी रहे हैं. पण बंधनामध्ये जगत आहे. ध्यान रखें. लक्ष ठेवूया. आगे लिखा है तुम हत्यारे हो. आणि पुढे लिहिले की तो हत्यारा आहे. वही पढ़. हाँ, तीसरा अध्याय 15 वचन. 3 अध्याय 15 वचन. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरसिंहकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही हे तुम्हाला माहित आहे. तुम जानते हो किसी हत्यारे में अनंत जीवन नहीं रहता. आणि तुम्हाला माहिती आहे की कोणी हत्यारा आहे त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन राहत नाही. परमेश्वर का वो अनंत जीवन नहीं आएगा. आणि परमेश्वर ते सार्वकालिक जीवन येणार नाही. आप और मैं अकाल का जीवन जिएंगे. आणि तुम्ही आणि मी ते दुष्काळाचं जीवन आनंद जगू. नहीं रहेगा, आनंद राहणार नाही, खुशियां नहीं रहेगी, आणि आनंद राहणार नाही, बरकत रहेगा नहीं, बरकत राहणार आशीष नाही, रहेगी नहीं, आशीर्वाद राहणार आप नाही, अकाल का जीवन जिएंगे. आणि तुम्ही दुष्काळाचं जीवन जगणार. इसलिए दावीद ने समझौता यहाँ पे किया. आणि म्हणून दावीद या ठिकाणी समझोता करत आहे. 10 आज्ञाओं में से एक आज्ञा थी, तू खून मत करना. आणि 10 आज्ञामधून एक आज्ञा होती की तू खून करू नको. और ये परमेश्वर का वचन कहता है कि तू बैर रखता है तो खूनी है. आणि परमेश्वराचं वचन सांगते की तू जर वैर ठेवतो तर तू खुनी आहे. और प्रभु का वचन कहते हैं मत्ती को शुभवर्तमान 5 अध्याय 21 से 26 वचन के अंदर. आणि परमेश्वराचं वचन सांगते की मत्ती शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 21 से 26 वचन. 21 ते 26 वचन. खून करू नको आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल हाँ. असे प्राचीन लोकांना सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल. परमेश्वर यहाँ कह रहा है, यीशु मसीह यहाँ कह रहा है कि अगर अपने भाई पे ऐसे ही तो गुस्सा करेगा. आणि परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे की तू जर आपल्या भावावर उगाच रागवला तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. वो न्याय सभा में जाएगा. हाँ. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट चल रहा है यहाँ पे. या ठिकाणी चालू आहे. हाँ, आगे. जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल तो नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. उसकी सजा सुप्रीम कोर्ट में हार गया, हाई कोर्ट में हार गया, उसकी सजा कहाँ पे? जेल के अंदर, यरोड़ा जेल या कोई भी जेल में. और यहाँ पे लिखा है आप कहाँ पे चले जाएंगे? नरक अग्नि. हाँ, वो जेल है, नरक. और वहां से छूटना नहीं है. आणि त्यामधून सुटका नाहीये. आप वकील लेके गए, जज लेकर गए, भैया हमारा मुकदमा लड़े. बोले हम किससे लड़े मुकदमा? प्रभु लड़ाए वो मुकदमा और प्रभु जीत गया है. और प्रभु से अभी किसकी हिम्मत है लड़ने की? एक बार प्रभु जीतते हैं उसको हारने की कोई ताकत नहीं रख सकता. ताली बजाए नहीं तो मत बजाए. हाँ. इसलिए नरक की जेल में से जाने से तो अभी समेट कर ले, भैया क्षमा कर देना, भैया क्षमा. और क्षमा नहीं करना, अंदर से क्षमा करना. आणि म्हणून आम्हाला ते नरकाग्नीमध्ये जाण्याच्या अगोदर आम्हाला क्षमा करायची आहे, पण वरून क्षमा करायची नाही, आम्हाला आतून क्षमा करायची आहे. क्षमा कर दो भाई, भाऊ मला क्षमा कर, मैं पेड़े खिलाऊंगा आपको. आम्ही तुला पेढे चारेल. पापा ही दे दे. क्षमा करो को अंदर से क्षमा कर. आणि आतून आम्हाला क्षमा करायची आहे. हाँ. हो गया 26. नाही तर ह्यास्तव तू आपले दान
अर्पिण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले. हालेलुया. शुक्रिया शुक्रिया तेरा, शुक्रिया शुक्रिया. डोळे बंद करून शुक्रिया यीशु तेरा, कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. प्रभु बोलता बेटा नाटक बहुत अच्छा करता, आणि प्रभू म्हणतो भाऊ तू नाटक खूप छान करतो, तेरे को तो फिल्म इंडस्ट्री में होना चाहिए था. तुला तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाहिजे होतं. अच्छा नाटक करता, असं नाटक करतो का? अंदर क्या है? आतमध्ये काय आहे? कहाँ पे खड़ा है? कुठं उभा आहे? वेदी पर, वेदीवर. वेदी के आगे आणि वेदीच्या पुढे आराधना कर रहा है. आराधना करते. प्रभु देख रहा है. प्रभू पाहते. स्वर्गदूतों को बुलाता है, आओ मैं तुमको एक नाटक दिखाता, आ जाओ आ जाओ. या मी तुम्हाला एक नाटक दाखवतो. देख देख कितना अच्छा कर रहे हैं. बघ किती चांगलं करतोय. अच्छा. आगे लिखा है, आणि पुढे लिहिलंय तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव हाँ आणि निघून जा. चले जा छोड़ दे तेरा दान वीन सब यहाँ पे रख के जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर. जा सब दान छोड़ दे. क्यों नाटक करता रे बाबा तू? सर्व काम सोडून दे. का नाटक करतो बाबा तू? आला पॅकेटामध्ये घेऊन 10,000 रुपये मला रिश्वत द्यायला, आला पाकिटामध्ये 10,000 रुपये घेऊन मला द्यायला मेरे को खुश करने का. आणि मला आनंदित करायला. 1 लाख रुपए का चेक लेकर आया, मैं खुश हो जाऊंगा. आणि 1 लाख रुपयाचा चेक घेऊन आल्यावर मी आनंदी होईल का? मैं उसको ग्रहण भी नहीं करूंगा. मी त्याला ग्रहण पण करणार नाही. छोड़ उसको बाबा, सोडून दे त्याला. रख उसको फेकून दे त्याला और जा उधर. आणि जा तिकडं. क्षमा करना भैया, रख दे बाबा. और पूरे दिल से जब उसको क्षमा करेंगे ना आप, प्रभु क्या आपकी आराधना को प्रभु ग्रहण करेगा. आणि पूर्ण हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही त्याला क्षमा करू ना, प्रभूची आराधना त्याला मान्य होईल. छोड़ दे उसको, छोड़ दे. हाँ फिर क्या कर? सोडा समेट कर. हाँ. मग येऊन आपले दान अर्पण कर. फिर आना मेरे पास, पर ये ना माझ्याकडं. फिर गा दो. आणि पुन्हा गातो. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. प्रभु बोलेगा दूध को इधर आ, अब भी नाटक नहीं कर रहा, अब ठीक से कर रहा है. चल इसकी वो जो वेदी पे उसने चढ़ाया ना ग्रहण, जा लेकर आ जा. आता प्रभू म्हणते आता हा काय नाटक करत नाही, आता हा सत्यतेत मध्ये आलेला आहे. आता त्याला घ्या आणि त्याचं अर्पण स्वीकारा. जा स्वीकार ले उसके उन. आणि स्वीकारा त्याचं. प्रभु के सामने नाटक नहीं करना. प्रभूच्या समोर नाटक नाही करायचं. अंदर अक्षमा है आतमध्ये अक्षमा आहे आणि ज्याच्या बरोबर बसले अक्षमा आहे आणि त्याला चारते खेळणं. ज्याच्यावर अक्षमा आहे त्याच्यासोबतच बसतात आणि त्याला चारतात. उसको खिला विला के बाजू लेके बोलते आणि त्याला खाऊन पिऊन बाजूवाल्याकडे जातात आणि असं करतात. नालायक बाई कुठले. नाटक जीवन नहीं करना. आणि नाटकी जीवन जगायचं नाही. मसीह जीवन नाटक का जीवन नहीं है. ख्रिस्ती जीवन नाटकी जीवन नाहीये. अगर उसे नाटक करना शुरू कर दिया ना, कहीं के नहीं रहेंगे. आणि त्याने जर नाटक करायला सुरू केलं ना तर आम्ही कुठंच राहणार नाही. बाजू वाले को बोला नाटक नहीं करना. शेजाऱ्याला सांगा नाटक नाही करायचं. नाटक देखने जाओ बाल गंधर्व में, आणि नाटक पाहायला जा बालगंधर्व. नाटक नहीं करना. पण नाटक नाही करायचं सच्चे दिल से. आणि खऱ्या अंतःकरणाने. अक्कल आएगा नहीं तो. नाहीतर दुष्काळ येईल. अक्कल आने के बाद मैं बताऊंगा, खाना भी नहीं मिलता, डुक्कर का भी खाना नहीं मिलता. आणि दुष्काळ पडल्यानंतर मग डुकराचं देखील जीवन मिळणार नाही. बेथलेम में हम, बेथेल मध्ये आहोत आम्ही. प्रभु के घर में हम, प्रभूच्या घरात आहोत. प्रभु के घर में ये सीख मिलती है. प्रभूच्या घरामध्ये हे शिक्षण मिळतं. अलीशा बोलता है, एलिया मैं तुझे नहीं छोड़ूंगा. आणि आलिशा म्हणतो एलिया मी तुला सोडणार मैं नाही. बेथेल में आऊंगा. मी बेथेल मध्ये येईल. मुझे सिखा. मला शिकव. प्रभु का घर है वो. प्रभूचं घर येते. और प्रभु के घर में ही हमें सीखने मिलता आणि है. प्रभूच्या घरामध्ये आम्हाला शिकायला मिळेल. अकाल आ जाएगा. दुष्काळ येईल.
प्रभु का वचन कहता है प्रभूचं वचन सांगतं कल से 3:13 में, आणि कलसे 3:13 मध्ये कल से करस पत्र 3 अध्याय 13 वचन में, आणि कलसे करसपत्राचा 3 अध्याय आणि 13 वचन. एकमेकांचे सहन करा. हाँ हाँ एकमेकांचे, और जोर से बोलना भाई, एकमेकांच्या कहाँ पे सहन करना है? घर के अंदर. सबसे पहले सहन तो पति पत्नी करके दिखाए एक दूसरे का. आणि सर्वात प्रथम पती आणि पत्नी एकमेकांचं सहन करून दाखवा. अगर पति पत्नी ने सहन कर लिया ना, बाहर भी सब सहन कर लेंगे. आणि पती पत्नीने जर सहन केलं ना तर बाहेर सगळे सहन करतील. सहन सहन घर में करके दिखाओ. घरामध्ये करून दाखवा. आमेन. आमेन. एकमेकांचं काय करा, सहन करा. आपल्याकडून सहन बिन काय होत नाही. मग आपण पटकन आहे पडाक देते ते. सहन बिन काय कळत नाही आपल्याला, बायबल बिबल काय कळत नाही. जास्त हुशारी दाखवतो का कडाक चाल. प्रभु बोलता है प्रभू बोलतो हम सहन करें. आम्ही सहन करावं. सहन करणे किती सहन करायचं? किती सहन करायचं? डोक्यावरून पाणी गेल्यावर गेलेपर्यंत, डोक्यावरून पाणी गेल्यापर्यंत. पहिला मी तसा होतो, आता थोडा प्रभूने कमी केला तरी आपण सहन करणार नाही. प्रभु क्षमा करना. प्रभू क्षमा कर. शाम को पश्चाताप कर लेंगे, लेकिन आज इसको दिखा देता हूं. संध्याकाळी पश्चाताप करतो पण आज याला दाखवतोच. पास्टर के पास में जाके भी प्रार्थना करवा लेंगे सर पे हाथ रखकर. आणि पालकांकडे जाऊन पण प्रार्थना करून डोक्यावर हात ठेवून. इतनी प्रार्थना कर करके बाल भी उड़ गए उसके. आणि एवढी प्रार्थना करून करून त्याच्या डोक्यावरचे केस देखील गेले. पण सहन शक्ति की अभी तक आई नहीं. आणि सहनशक्ती पण काय अजूनपर्यंत आली नाही. हम मसीह लोग हैं. आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. हाँ सब कुछ सहन करने वाले लोग आम्ही हैं. सर्व सहन करणारे आहोत. हम घर में सीखे सहन करना. आणि आम्ही घरामध्ये सहन करणं शिकूया. हाँ एकमेकांचं सहन करा. एकमेकांचे सहन करा. हाँ आणि कोणाविरुद्ध कोणाचे घराणे असल्यास आपसात क्षमा करा. घराणे चुकली. घराणे 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 म्हणजे काय? एकमेकांचं एकमेकांना सहन. मैं समझाता हूँ आपको, समझ गया? बसतात असतात आणि आपल्या घरातली सर्व काही गोष्टी त्यांनी माझ्याबद्दल असा केला. सकाळी चपाती काळीच दिली, भाजीत मध्ये तो काही चवच नव्हता, सकाळी उठतच नाही, डब्बा देतच नाही, कशा का लग्न केलं याच्या बरोबर, मी एकटाच बरं होता, आदमा फिरत होता. कसं रे बाबा. सर्व घराणा आणि सर्व गारानं सांगणार. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळ नाही पर्यंत, पिछले महिन्यापासून तो आत्ता महिन्यापर्यंत काय झाला घराणा. मागच्या महिन्यापासून तर आता महिन्यापर्यंत जे काय घडलं ते सगळं घरानं. जे आलं त्याला, जे आलं त्याला. माझी मम्मी आली त्याला, त्याची मम्मी आली त्याला, माझा बाबा आला त्याला, माझा भाऊ आला त्याला, माझी मेहुणी आली त्याला, माझा मेहुणा आला त्याला, माझी साडू आला त्याला, माझी साडी आली त्याला. सर्व संपतच नाही. समझ में आया? काय घराणे. समझ में आया? मेरे को समझ में आ गया बाबा. तुमको आया? तुम्हाला समजलं का? आमेन. आमेन. एक दूसरे का सहन करो आणि एकमेकांचं सहन करा. आणि कोणाचं कोणाविरुद्ध गाऱ्हाणं असल्यास आपसात क्षमा करा. भैया लेज बोल लो, क्षमा करते रे बाबा. क्षमा. क्यों रखना मन के अंदर? का ठेवायचं मनामध्ये? इसका मतलब क्या है मालूम है? याचा अर्थ काय माहितीये? जब आप घराना बोलते हैं ना, इसका मतलब है आपके अंदर उसके विषय में दबावी चीज है, क्षमा नहीं हुई है, इसलिए आप बात कर रहे हैं. आणि तुम्ही त्याचं का सांगत आहे माहितीये का? त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये अक्षमा आहे म्हणून तुम्ही ह्या सर्व गोष्टी त्यांना सांगत आहे. क्षमा करने वाला व्यक्ति कभी किसके बारे में नहीं बात करता, जिसके बारे में अच्छा है,
आणि क्षमा करणारा व्यक्ति नेहमी एकमेकांच्या बाबतीत चांगलंच बोलतो. आगे लिखा है आणि पुढे लिहिलंय यरदन तक जाना रे बाबा, समझ आ रहा है हाँ. यार्देन पर्यंत जायचंय म्हणून आम्ही समजून घेऊया. चलो चलो आगे चले आगे. आणि प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. प्रभु ने कैसी क्षमा की हमें? प्रभूने कशी आम्हाला क्षमा केली? हमारी लायकी नहीं थी क्षमा की. आमची लायकी नव्हती क्षमा होण्याची. हम उसके सामने आज खड़े हो जाए ना आणि आम्ही जर का आज त्याच्या समोर उभे राहिलो ना, तो प्रभु बोलेगा क्षमा के लायक नहीं है. तर प्रभू म्हणाल की हे क्षमेच्या लायक नाहीये. लेकिन पिता बोलेगा, पण पिता म्हणेल, यीशु बोलेगा, येशू म्हणन, नहीं ये तो मेरे लहू के द्वारा शुद्ध है, नाही क्षमा हा है. तर माझ्या रक्ताने शुद्ध झालेला आहे मैंने इसको क्षमा किया है. आणि मी त्याला क्षमा केली आहे. एक क्षण में प्रभु हमको क्षमा कर देता आणि है. एका क्षणामध्ये प्रभू त्याला क्षमा करेल. और हम सालों साल निकल जाते क्षमा नहीं करते. आणि आम्ही वर्षानुवर्षे गेले तरी क्षमा करत नाही. हम क्षमा करने वाले लोग हैं. आम्ही क्षमा करणारे लोक आहोत. नहीं तो अकाल पड़ेगा, नाहीतर दुष्काळ येईल. अकाल पड़ेगा. दुष्काळ येईल. इफिसियों चौथा अध्याय 32 वचन. आणि एफेसकारास पत्राचा 4 अध्याय आणि 32 वचन. इफिस 4:32. एफेस 4:32. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. तसे आप क्षमा कर दीजिए. आमीन. आणि तसं तुम्ही नाही तो- एकमेकांना क्षमा नहीं तो करा. अकाल आएगा. नाही तर दुष्काळ येईल. आप कितने भी प्रार्थना कर लेंगे ना, प्रभु का आनंद आपके अंदर नहीं आएगा, प्रभु की शांति आपके अंदर नहीं आएगी, प्रभु की बरकत आपके अंदर नहीं आएगी. आणि प्रभूची शांती आमच्यावर येणार नाही, प्रभूची बरकत आमच्यावर येणार नाही जर का आमच्या आतमध्ये अक्षमा असेल तर. दुष्काल है, अकाल है, दुष्काळ आहे, उसको आज यहाँ पे खत्म करेंगे. आज त्याला इथंच आम्ही संपवूया. आमेन. आमेन. दूसरा अकाल आया. आणि दुसरा दुष्काळ. दूसरा शमूएल 24 अध्याय 13 वचन. आणि दुसरा शमूएल 24 अध्याय आणि 13 वचन. दूसरा शमूएल 24:13. दुसरा शमूएल 24:13. तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्यास हे सांगितले. त्याने त्यास विचारले, तुझ्या देशी 7 वर्ष दुष्काळ पडावा किंवा 3 महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करीत असता तू त्यांच्या पुढे पळत राहावे, किंवा तुझ्या देशात 3 दिवस मरी यावी, याचा चांगला विचार कर. प्रभु ने चॉइस रखा है. प्रभूने त्यांच्या समोर एक चॉईस ठेवली. दाऊद तेरे सामने चॉइस है. आणि दाविदा तुझ्या समोर एक चॉईस आहे चुन लेना इसको. आणि तुला ते निवड. 7 साल अकाल, आणि 7 वर्ष दुष्काळ मरी आणि मरी और वापस 7 वर्ष दुष्काळ पडावा किंवा 3 महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करीत असतात. हाँ, तेरे शत्रु तेरे पीछे लगेंगे 3 महीना. आणि 3 महिने तुझे शत्रू तुझ्या पाठीमागे लागतील. 7 साल अकाल पड़ेगा, आणि 7 वर्ष दुष्काळ पडेल, नहीं तो मरी पड़ेगी. नाही तर मग मरी येईल. ये 3 चॉइस, बढ़िया चॉइस रखा है, ले ले इसमें से. आणि ह्या 3 गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या निवड तू. ये किस लिए आए मालूम? हे कशासाठी आले माहितीये? क्योंकि दाऊद ने यहाँ पर गलती किया. कारण दाविदाने या ठिकाणी एक चूक केलेली दाऊद आहे. का ये पाप था. आणि दाविदाकडे हे पाप होतं. उसने परमेश्वर विश्वास रखने की अपेक्षा जो है ना, वो अपनी जनसंख्या पर भरोसा रखा. आणि तो जो आहे ना दावीद, तो त्याची जे विश्वास ठेवण्याची क्षमता होती ती त्याच्या लोकांवर होती. उसने बोला कि मेरे योद्धाओं की जनगणना करो. आणि तो म्हणत होता की माझ्या योद्ध्यांची जनगणना करा. और प्रभु कह रहा है कि तू जनगणना मत करना. आणि प्रभू म्हणत होता तू जनगणना करू नको. उसने उसने उसका मंत्री को बोला, योआब को बोला, योआब ने उससे बोला, सलाह दिया, आप जो कर रहे हैं ना वो मूर्खतापूर्ण कार्य है. आणि ते योआब त्याला म्हणाला की तू जे काय करत आहे ना ते चुकीचं कार्य आहे. दूसरा शमूएल 24 अध्याय 3 वचन के आणि अंदर दुसरा शमूएल याचा 24 अध्याय आणि 3 वचन. योआब ने उसको बोला कि आप गलती कर रहे हैं. आणि योआब त्याला म्हणला की तू काहीतरी चुकीचं करत आहे. योआब राजास म्हणाला, आपले लोक कितीही असोत, आपला देव परमेश्वर त्यास शतगुणित करो. हाँ, अब वो जनगणना क्यों कर रहा है मालूम है? तो जनगणना का करत आहे माहितीये? वो इसलिए कर रहा है, वो अपनी ताकत को दिखाना चाहता आणि है. तो यासाठी करते की त्याला आपली ताकद दाखवायची मेरी आहे. ताकत के द्वारा मैं यहाँ तक आया हूँ, आणि माझ्या ताकदीच्या द्वारे मी इथपर्यंत आलेलो मेरे आहे. बल के द्वारा मैं यहाँ पर आया माझ्या हूँ. बळाने मी इथपर्यंत आलेलो वो आहे. भूल गया आणि तो विसरून कि गेला. खुदा बाप ने उसको यहाँ तक लेके आया. परमेश्वर त्याला इथपर्यंत वो घेऊन भूल आला. गया आणि तो विसरून खुदा गेला. के सामर्थ्य से, खुदा की शक्ति से, खुदा के अनुग्रह से वो यहाँ तक पहुंचा है. आणि तो परमेश्वरच्या कृपेने, परमेश्वरच्या अनुग्रहाने तो इथपर्यंत आलेला आहे. तो ते विसरून गेला. अब उसको लगने लगा है आता त्याला वाटू मेरे लागलं, बल से, मेरी ताकत से, मेरे 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 बुद्धि से मैं यहाँ तक आया आणि हूं. मी माझ्या बलाने, माझ्या ताकदीने मी इथपर्यंत आलेलो और वो आहे. योआब कह रहा है कि आप ना गलती कर रहे हैं, मूर्खता का कार्य कर आणि रहे हैं. योआब म्हणत आहे की तू या ठिकाणी तू चूक करत आहे. हमारे पास में जितने भी योद्धा हैं, परमेश्वर उसको 100 गुना उसको बढ़ाएगा. आणि माझ्याकडे जे योद्धा आहे ते परमेश्वर कितीतरी पटीने वाढवीन. लेकिन दाऊद ने नहीं सुना. पण दाविदाने ऐकलं नाही. दाऊद ने नहीं सुना. दाविदाने ऐकलं नाही.
मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपको यहाँ तक परमेश्वर लाया है, आपकी ताकत से आप नहीं आए, प्रभु के अनुग्रह से आप यहाँ तक आए। आणि तुम्ही या ठिकाणी आलेले आहात तुमच्या ताकदीने आलेले नाही तर परमेश्वराकडून आलेले आहात. और इसके पीछे कौन था? आणि याच्या पाठीमागं कोण होतं? पहला इतिहास 21 अध्याय 1 वचन. आणि पहिला इतिहासाचा 21 अध्याय आणि 1 वचन. नंतर सैतानाने इस्रायला विरुद्ध उठून इस्रायलची गंती करावयास दाविदाला प्रवृत्त केले. काय केलं? प्रवृत्त केले, प्रेरणा दिया उसको, त्याला प्रेरणा दिली दाऊद को प्रेरणा दिया. आणि दाविदाला प्रेरणा दिली. याद रखें, आणि आठवण ठेवा, आपको प्रेरणा कहां से आ रही है, ध्यान रखें. आणि आम्हाला प्रेरणा कुठून येत आहे याच्यावर आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. शैतान की ओर से आ रही है, संसार की ओर से आ रही है, या परमेश्वर की ओर से आ रही है, इस बात का ध्यान रखें. आणि सैतानाकडून येत आहे का, कोणाकडून येत आहे का, जगाकडून येत आहे अगर- का परमेश्वराकडून येत आहे याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं अगर आहे. शैतान की ओर से आए तो हमें वो धोखा देने वाला आणि है. जर सैतानाकडून आली आहे तर तो आमच्या जीवनामध्ये धोका आहे. शैतान की अगर आपने सुना है, अगर आपको प्रेरणा दे रहा है, तो जरूर हमारे जीवन में हम गिरने वाले हैं. आणि सैतानाकडून आहे आणि ती जर आम्हाला प्रेरणा देणार आहे तर आम्ही नक्कीच आमच्या जीवनामध्ये खाली पडणार क्या आहोत. प्रेरणा दिया उसने? काय प्रेरणा दिली त्याने? इजरायलियों की गिनती कर, आणि इस्रायलची गणना कर, इजरायलियों के योद्धे की गिनती करो. आणि इस्रायलच्या योद्ध्यांची गणती कर. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, आपके पास में जो भी है ना, तुमच्याकडे जे पण काही आहे आप ना, गिनती मत कीजिए. आणि तुम्ही त्याची गिनती करू नका. आप ये कहिए, तुम्ही हे म्हणा, खुदा बाप जो भी तूने दिया है तेरे अनुग्रह से मुझे आणि दिया है. प्रभू तू जे काय दिलेलं आहे ते सर्व तुझ्या कृपेने दिलेलं आहे. जनगणना का कार्य ये खुद में गलत नहीं था, आणि जनगणनेचं जे कार्य आहे ते चुकीचं नव्हतं, लेकिन ये प्रदर्शित करता था, पण ते प्रदर्शित करत होतं, प्रदर्शन कर रहा था तर प्रदर्शन करत होतं कि कि दाऊद जो योद्धाओं पर निर्भर है, तो जो दावीद आहे तो योद्ध्यांवर अवलंबून आहे, परमेश्वर में निर्भर नहीं है. परमेश्वरावर अवलंबून नाहीये. क्योंकि परमेश्वर ने कहा था कि मत गिन तू. कारण परमेश्वर म्हटलं होतं की तू त्यांची गिनती करू नको. और ये जनसंख्या गिनने के लिए कम से कम 10 महीने लगे. आणि हे यांची जी गणना करायची होती ती करण्यासाठी त्यांना 10 महिने लागले. दूसरा शमूएल 24 अध्याय 5 से 8 वचन के अंदर, आणि दुसरा शमूएलाचा 24 अध्याय 5 पासून तर 8 वचनापर्यंत, और 24 अध्याय 9 वचन में लिखा है, आणि 24 अध्याय 9 वचनामध्ये लिहिलंय, इजराइल के जो योद्धे थे वो 8 लाख निकले. आणि इस्रायलचे जे योद्धे होते ते पूर्णपणे 8 लक्ष होते, यहूदा के 5 लाख थे. आणि यहूदाचे 5 लक्ष होते. वो सुनकर इसके अंदर घमंड भर गया, आणि म्हणून त्याच्यामध्ये तो घमंड भरला, मेरे पास 8 लाख योद्धे हैं. माझ्याकडे 8 लाख योद्धे हम आहेत. कभी करते हैं मेरे पास ये है, मेरे पास वो है, मेरे पास ये है, मेरे पास वो है. आज आम्ही म्हणतो ना, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, उसके कारण मैं यहाँ तक पहुंचा हूँ. आणि त्या कारणामुळे मी या ठिकाणी पोहोचलोय. मेरे पास टैलेंट है, मेरे पास PhD है, मेरे पास MD है, मेरे पास यहाँ तक आया हूं उसके लिए. आणि माझ्याकडे ज्ञान आहे, बुद्धी आहे, PhD आहे, सर्व काही आहे, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलोय. तो यहाँ तक उसके लिए नहीं आया, तू इथपर्यंत ह्यासाठी नाही आला, ये खुदा के अनुग्रह से तो यहाँ तक ही आया. परमेश्वराची कृपा आहे म्हणून आलाय. इसलिए कहीं इस बात का घमंड नहीं करना. म्हणून कुठल्या गोष्टीचा घमंड करू नये. घमंड करोगे तो अकाल आएगा. आणि घमंड केला तर दुष्काळ येईल. गाड़ी का घमंड, घर का घमंड, शर्ट का घमंड, तोले का घमंड, इसका घमंड, उसका घमंड, इसका घमंड, आंखों का घमंड, बालों का घमंड, पता नहीं कहाँ कहाँ के घमंड भरे हुए. आणि कित्येक गोष्टींचा घमंड आहे. डोळ्यांचा घमंड, केसांचा घमंड, गाडीचा घमंड, घराचा घमंड, कपड्यांचा घमंड, चलते भी ऐसे. आणि चालतात पण असे. क्या दिखाना चाहते हैं? बालों को, कितनी सिल्की बाल हैं, आणि काय, इसकी वजह से मैं सुंदर हूं. अरे भैया अगर टकला हो गया तो, आणि ते केसांवरती दाखवतात की मी कसा आहे, पण टकला झाला तर काय का घमंड? फिर किसका घमंड? काय, केसांचा गर्व. क्या घमंड करते हैं? काय गर्व करतो आम्ही? किसी बात का घमंड नहीं करना. ह्या गोष्टींचा गर्व नाही करायचा. नहीं, खुदा बाप नहीं तो अकाल पड़ेगा हमारे जीवन. नाही तर दुष्काळ पडेल. किसी घमंड नहीं करना. आणि कुठल्या गोष्टीचा आम्हाला गर्व करायचा नाहीये. मैं जो भी हूँ मी जो पण आहे परमेश्वर की दया है, परमेश्वरच्या दयेने आहे. खुदा की दया से, परमेश्वरच्या दयेने आहे. खुदा की दया से. परमेश्वरच्या दयेने आहे. बाजू वाले को बोला घमंड नहीं करना. आणि शेजाऱ्याला सांगा गर्व करू नको. टाइम नहीं लगेगा घमंड नीचे उतरने. आणि वेळ नाही लागणार घमंड खाली उतरायला. अब दाऊद दूसरा शमूएल 24 अध्याय 10 वचन में ना, वो ये करके ना गलती करता है. मुझे दाऊद अच्छा लगता है. गलती तो करता है, फिर क्षमा मांगता है. खुदा बाप, अकाल पढ़ने के बाद में, खुदा अकाल जब पढ़े तो समझ लेना कुछ तो हुआ है. खुदा के प्रार्थना में जाओ और बोलो प्रभु क्षमा मांगता हूँ, वापस मत करना. फिर आणि दुष्काळ पडल्यानंतर मग आम्ही जातो प्रभूकडे आणि मग प्रभूकडे क्षमा मागतो.
7 वर्ष का अकाल चाहिए क्या? 7 वर्षाचा दुष्काळ पाहिजे? नको रे बाबा. नको रे बाबा. तो हमारे जीवन पर निर्भर है कि मैं 7 साल का अकाल में जाना चाहता हूँ, अनुभव करना चाहता हूँ. आम्ही आमच्या जीवनावर अवलंबून आहोत का की आम्हाला 7 वर्षाचा दुष्काळ पाहिजे? लेकिन दाऊद जानता था पण दाविदाला माहित होतं मैंने गलती की है, मी चूक केली, और ये भी जानता था आणि हेही माहित होतं मेरा परमेश्वर दयालु आणि परमेश्वर, माझा परमेश्वर दयाळू परमेश्वर आहे, क्षमा करने वाला क्षमा परमेश्वर. करणारा आहे. दाऊद शोकित हुआ, आणि दाव शोकित झाला पछताया, आणि त्याला पश्चाताप झाला और खुदा बाप ने फिर से उसको रिस्टोर करके खड़ा कर आणि दिया. परमेश्वराने त्याला पुन्हा एकदा उठवलं. अलीशा कहता है, अलिशा म्हणतो, मैं नहीं छोड़ूंगा तुझे, मी नाही सोडणार तुला, मैं नहीं छोड़ूंगा तुझे, मी नाही सोडणार तू तुला, जहां जाएगा मैं तेरे साथ में तू आऊंगा. ज्या ज्या ठिकाणी जाशील त्या ठिकाणी मी असेन, नहीं तो मेरा जीवन अकाल हो जाएगा. नाही तर माझ्या जीवनामध्ये दुष्काळ येईल. उस खोया हुआ पुत्र, उदल्या पुत्र अपने पिता के घर को छोड़ के गया. तो उधळ्या पुत्र आपल्या पित्याचं घर सोडून निघून गेला उसके जीवन में उसने अपना सब कुछ खर्च कर दिया. आणि त्यांनी त्याच्या जीवनामध्ये सर्व काही खर्च करून टाकलं. खर्च कर का मतलब सिर्फ पैसे खर्च करना नहीं आणि है, खर्च करणं म्हणजे पैसे खर्च करणं अपने नाहीये. जीवन को उसने इस दुनिया में उड़ा दिया. आणि आपलं जीवन त्यांनी या जगामध्ये उडवून अपने टाकलं. अपने 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 जीवन को, अपने जीवन के समय को, अपने जीवन के हर एक क्षण को उसने इस दुनिया की बातों में, चैनबाजी में उड़ा दिया. आणि आपलं जीवनामधला प्रत्येक जो भाग आहे तो त्यांनी या जगामध्ये तो चैनबाजीमध्ये घालून और टाकला उसके जीवन में अकाल देखने मिला. आणि त्याच्या जीवनामध्ये दुष्काळ आला. हम परमेश्वर के लिए अपने जीवन को उड़ाते हैं या संसार के लिए जीवन को उड़ाते हैं, ये हमारे ऊपर निर्भर करता है. आम्ही परमेश्वरासाठी आमचं जीवन उडवतो का या जगातल्या गोष्टींसाठी उडवतो अगर- याचं आम्हाला ध्यान ठेवायला अगर पाहिजे. दुनिया के लिए हमने अपने अपने इस शरीर रूपी संपत्ति को उड़ा दिया, आणि जर ह्या जगासाठी आमची शरीर रूपीची संपत्ती आहे ती उडवली असेल पहली बात अकाल आ जाएगा. तर पहिली गोष्ट दुष्काळ येईल. आप निराश हो जाएंगे, तुम्ही निराश व्हाल खुशियां नहीं रहेगी, आणि खुशियां राहणार नाही, आनंद नहीं रहेगा, आनंद राहणार नाही, बरकत नहीं रहेगी, बरकत राहणार नाही, हमेशा हमेशा कंगाली का जीवन जिएंगे. आणि नेहमी त्या दारिद्र्याचं जीवन जगणार. सुनिए, ऐका तीसरी बात, तिसरी गोष्ट, अकाल क्यों आता है. आणि दुष्काळ काय येतो. हग्गै का पुस्तक पहला अध्याय 11 वचन. आणि हग्गाईचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 11 वचन. बैठ जा, बैठ जा, बैठ जा, बैठ जा. आपण बसूया. सेनाधीश परमेश्वर, मी देशावर अवर्षण बोलवले आहे, पर्वतावर, पिकांवर, द्राक्ष रसावर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसांवर, पशूंवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर अवर्षण बोलवले आहे. अवर्षण का मतलब होता है अकाल भेजा है आणि मैंने. अवर्षण याचा अर्थ दुष्काळ आहे. सब जगह पे अकाल भेज दिया मैंने. आणि सर्व जागेवर तो दुष्काळ पाठवेल. कहाँ कहाँ पे अकाल भेजा है. आणि कुठं कुठं. मी देशावर अवर्षण बोलवले आहे, मेरे देश पर. पर्वतांवर, हम्म, पिकांवर, हम्म, द्राक्ष रसावर, हम्म, तेलावर, हम्म, भूमीच्या उपजावर, हम्म, माणसांवर, हम्म, पशूंवर हम्म, व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर हम्म. मी आवर्षण बोलवले आहे. बाकी रह गया क्या अभी. आता काय राहिलं. बाकी सभी जगह अकाल भेजे तो रह गया क्या अभी. आता या सर्व ठिकाणी जर दुष्काळ पाठवला तर राहिली कुठली जागा. जिधर भी जा रहा है अकाल है, जिधर भी जा रहा है अकाल है. काम नहीं मिलता, नौकरी नहीं मिलती, छोकरी नहीं मिलती, खाना नहीं मिलता, सब जगह से अकाल आता. आणि जिथं पण जाईन तिथं पण दुष्काळ. मुलगी भेटत नाही, काम भेटत नाही. कारण कारण 6 वचन में. 6 वचनामध्ये, कारण 6 वचन में. कारण 6 वचनामध्ये, तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते, तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, हाँ. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही, तुम्ही कपडे घालिता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही, मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. आगे. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. आप अपने मार्ग पे लक्ष्य दें. तुम्ही तुमच्या मार्गाकडे लक्ष लावा. मेरे मार्ग कहाँ पर है. आणि माझे मार्ग कुठं आहेत. कहाँ पर है मेरे मार्ग. माझे मार्ग कुठं आहेत. दूसरे वचन से आगे पढ़े आप. आणि दुसऱ्या वचनातून आपण पुढे वाचूया. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही. हाँ. परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गाई संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्त पोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय. वाह जी वाह. हाँ. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. हम प्रभु के घर में अगर ध्यान नहीं देते हैं, जर आम्ही प्रभूच्या घराकडे लक्ष देत नाही,
मेरे प्रभु के घर में क्या कमी है, मेरे प्रभु के घर में कहाँ पे खड़ा होना है। अगर लक्ष्य नहीं देते, अपने ही जीवन में आरामदायक जीवन चल रहा है, तो प्रभु कहता है तेरे हर जगह पे मैं अकाल को भेजूंगा। आणि जर मी प्रभूच्या घराकडे लक्ष देत नाही, मी माझ्याच गोष्टींकडे लक्ष लावत आहे, तर मग दुष्काळ येणं हे साहजिक आहे। तो कमाएगा, तो कमवणार, लेकिन फटी हुई थैली में डालता त्या जाएगा, भोग पडलेल्या पिशवीत जाणार, तृप्त नहीं होगा। तो तृप्त नाही होणार। ध्यान दे, आणि लक्ष देऊया आम्ही, आप परमेश्वर के घर के लिए आप खड़े हो जाए। आणि परमेश्वराच्या घरासाठी आम्ही उभे राहूया। प्रभु का मंदिर ओसाड़ पड़ा हुआ है। ओसाड़ का मतलब है खाली पड़ा हुआ है, आणि परमेश्वराचं मंदिर जे आहे ते ओसाड पडलेलं आहे, खाली है, चेयर खाली है। आणि सर्व खुर्च्या रिकाम्या आहेत। हम क्या कर रहे हैं? सुसमाचार का काम कर रहे हैं कि नहीं? आम्ही स्वार्थ प्रसारचं कार्य करत आहोत की नाही? लोगों को पकड़ पकड़ के लेके आ रहे हैं कि नहीं? लोकांना पकडून पकडून घेऊन येत आहोत की लोगों के नाही? लिए काम कर रहे हैं कि नहीं? लोकांसाठी काम करत आहोत की नाही? कोई भी काम करें, लेकिन आप करें, आणि कुठलंही काम करू द्या, पण तुम्ही काम करा परमेश्वर के लिए, घर के लिए खड़े हो जाए। आणि परमेश्वराच्या घरासाठी उभे राहा। मैं क्या कर सकता हूँ? मी काय करू शकतो? मैं कुर्सी अच्छे से साफ कर सकता हूँ, मी खुर्ची चांगल्या पद्धतीने साफ करू शकतो, मैं टॉयलेट बाथरूम बहुत अच्छे से साफ करता मी हूँ, टॉयलेट बाथरूम चांगल्या पद्धतीने साफ करू शकतो, मैं खाना बहुत अच्छे से बनाता आणि हूँ, मी जेवण चांगल्या पद्धतीने बनवू मैं शकतो, झाड़ू बहुत अच्छे से बनाता हूँ, आणि मी झाडू चांगल्या पद्धतीने मारू मैं शकतो, टाइपिंग बहुत अच्छे से कर सकता हूँ, टाइपिंग, आणि मी जे टायपिंग आहे ती चांगल्या पद्धतीने करू शकतो, मैं कंप्यूटर बहुत अच्छे से चला सकता आणि हूँ, मी कम्प्युटर चांगल्या पद्धतीने करू शकतो, मैं ढोलक बड़े सुंदर बजा सकता आणि हूँ, मी ढोल खूप चांगल्या पद्धतीने वाजवू मैं शकतो, गिटार तो आप पूछो ही मत, इतना अच्छा बजा आणि सकता हूँ, गिटारच्या बाबतीत तर विचारूच नका, मेरा गला तो इतना सुंदर है, क्या कोयल की आवाज होगी, आणि माझा गळा तर एवढा सुंदर आहे, काय कोकिळेचा आवाज असेल, मैं कैमरा चला सकती हूँ, मी कॅमेरा चालू शकते, मैं मीडिया का काम कर सकती आणि मी हूँ, मीडियाचं काम करू शकते, कर सकता हूँ, मी करू शकतो, मैं कर सकता हूँ। मी हे करू शकतो। क्यों मालूम है? का माहितीये? मेरे परमेश्वर का घर लोगों से भर जाए, माझ्या परमेश्वराचं घर लोकांनी भरावं लोगों म्हणून, से भर जाए। लोकांनी भरावं मैं म्हणून, सेल ग्रुप बहुत अच्छे से ले सकता हूँ, आणि मी सेल ग्रुप चांगल्या पद्धतीने मैं घेऊ लोगों के लिए शकतो, प्रार्थना कर मी सकता हूँ, लोकांसाठी प्रार्थना करू शकतो, मैं मोबाइल पे प्रार्थना कर सकता हूँ, आणि मी मोबाईलवर प्रार्थना करू मैं शकतो, काउंसलिंग कर मी सकता हूँ। काउन्सिलिंग करू शकतो। करिए, म्हणा, करिए, करा, करिए। करा। प्रभु कहता है, प्रभू म्हणतो, अगर तू नहीं करेगा, जर तू केलं नाही, अपने ही धुंध में रहेगा, जर तू आपल्याच धुंदीमध्ये राहिला, तेरे हर एक काम को त्याचे प्रत्येक काम अक्कल को भेजूंगा। दुष्काळ येईल। और एक बार प्रभु ने अक्कल को भेज दिया, आप कुछ भी कर लो साहब। एकदा का प्रभूने दुष्काळ पाठवला ना, तर काही पण करा, ये पास्टर से प्रार्थना करवा लो, या पास्टर से प्रार्थना करवा लो, या तेल लगा लो, पास्टर को बोले मेरे सर पे बैठ जाओ, ह्या बाळकाकडून प्रार्थना करून घ्या, त्या बाळकाकडून प्रार्थना करून घ्या, डोक्यावर हात ठेवून प्रार्थना घ्या, नाहीतर बाळकांना सांगा माझ्या डोक्यावर बसा, डोक्यावर बसा, छातीवर बसा, लात मारा, पण मला बाहेर काढा इथून, छातीवर बसा, लाथ मारा, पण मला बाहेर काढायचे। डब्बे टाका, ऑइलचे डब्बे टाका, गोड तेल टाका, जैतून का तेल टाका, डाला, पण दादा मला 5 रे बाबा, रे बाबा। प्रभु बोला मेरे सेवक के पास जाता का? आणि प्रभू म्हणतो माझ्या सेवकाकडे जातो का? मैंने अकाल भेजे, मीच दुष्काळ पाठवलाय, देखो मेरे सेवक में कितनी ताकत है, दिखाता उसको। बघ माझ्या सेवकामध्ये किती ताकद आहे, मी तुला दाखवतो। नहीं करूंगा, नहीं सुनूंगा उसकी प्रार्थना, नाही ऐकणार त्याची प्रार्थना। मजेदार जीवन जीता है, मेरे लिए जीता नहीं, मजेदार जीवन जगतो, माझ्यासाठी जीवन जगत मेरे नाही, लिए कुछ करता नहीं, माझ्यासाठी काही करत नाही, अपने अपने लिए जमा करके रखता, आणि आपल्यासाठी जमा करून ठेवतो, खर्च नहीं करता, आणि खर्च करत नाही, एक चाय पिलाने के लिए भी 50-50 बोलता, आणि एक चहा पाजतो आणि 50-50% बोलतो। एक भाई है चाय पिलाने लेके जाता, बोले दादा 50-50 है, एक भाऊ चहा प्यायला घेऊन जातो, म्हणतो 50-50, मेरा तो खाना खा, मैं तेरे खाना खिलाता, मी म्हणतो तू जेवायला चल, मी तुला जेवायला घालतो, उसमें 50-50 आणि त्याच्यामध्ये पण 50-50 है। कंजूस आदमी, अकल नहीं आएगा तो क्या आएगा रे बाबा। दुष्काळ नाही येईल तर मग काय येईल? प्रभु के घर को छोड़ के जाओगे तो ऊर्जा खत्म, प्रभूच्या घराला सोडून जर गेले तर ऊर्जा संपणार, गाड़ी में पेट्रोल खत्म, गाडीचं पेट्रोल संपणार, गाड़ी थामना, गाडी थांबणार, प्रभु के घर से ऊर्जा मिलती है। आणि प्रभूच्या घरातून ऊर्जा मिळते। वापस आया ना उधड़ा पुत्र, उधळ्या पुत्र परत आला ना, बाप बोलता मर गया था जिंदा हो गया, खो गया था मिल गया, बाप मेला होता, जिवंत झाला, हरवला होता, पुन्हा सापडला, आनंद बनाया, आनंद म्हणूया आपण, ऊर्जा लाया, ऊर्जा। आमेन। आमेन। बेथेल में रहे, बेथेल मध्ये आपण राहूया, 2-3 बातें हुआ उसके जीवन में। आणि 3 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या। खोया हुआ पुत्र,
आणि उधळला पुत्र पहली बात हुआ उसने उसका संपत्ति उड़ा दिया। आणि पहिली त्यांनी त्याची संपत्ती उडवली। दूसरी बात दुसरी गोष्ट अकाल आया, आणि दुष्काळ आला। उसके जीवन में नहीं आया, त्याच्या जीवनामध्ये नाही आला, पूरे देश में आया। संपूर्ण देशामध्ये आला। हमारे एक की वजह से पूरे चर्च को खराब कर देंगे। आणि आमच्या एकामुळे पूर्ण चर्चला आम्ही खराब करतो। आप अकेले जाएं, तुम्ही एकटेच जा आप मुझे बोले मैं जाना चाहता हूँ, आपको हालपुर घर आके हम खुद छोड़कर आएंगे। आणि तुम्ही मला म्हणा की मला जायचं आहे, मी तुम्हाला हार फूल पान सगळं देऊन देईल ये बैंड लेकर जाएंगे, आणि हे बँडच घेऊन जाऊ नाचते नाचते जाएंगे। आणि नाचत नाचत पाठवू तू गया तो प्रभु 10 लेकर आएगा। आणि तू जाणं तर प्रभू 10 घेऊन येणार। तेरी वजह से चर्च बंद नहीं होने वाला। आणि तुझ्यामुळे चर्च बंद होणार नाही। मी नसलो ना बघू काय करता थे, आणि मी नसलो ना बघू काय करतात। वहां से पत्थर जो है ना, पत्थर वो आएंगे, पत्थर को परमेश्वर जीवन डालेगा, पत्थर को आकार देगा और पत्थर को लाकर खड़ा करेगा। तेरी छुट्टी आ जाएंगे। आणि त्या दगडांमध्ये प्रभू जीवन टाकेल आणि तो त्याला आकार देईल आणि तुझ्या सुट्टीमध्ये तो कामी येईल। हमारी वजह से चर्च नहीं चलता, आमच्यामुळे चर्च चालत नाही। और खुदा का अनुग्रह है कि हमको खड़ा किया है प्रभु ने। आणि परमेश्वरची कृपा आहे की त्याने आम्हाला उभं केलं आहे। अपनी जगह छोड़ना नहीं। आपली जागा सोडायची नाही। कुछ लोग कितने अच्छे हैं, अपनी जगह छोड़ते ही नहीं। काही लोक एवढे चांगले आहेत, आपली जागा सोडत नाही। त्याला सांगितलं पुढे या, परत तिथं दिसतात। त्यांना सांगितलं पुढे ये, परत तिथंच दिसणार। बिल्कुल जगह छोड़ते नहीं। बिलकुल जागा मैं सोडत उनके जीवन से बहुत सीखता हूँ, आणि मी त्यांच्या जीवनातून खूप सारं शिकतो बहुत अच्छा लगता है मुझे। आणि खूप चांगलं वाटतं। जगह वो छोड़ते रहे तो मैं क्यों छोड़ू? आणि ते सोडत नाही तर मी का सोडू? नहीं छोड़ूंगा। मी नाही सोडणार। बाजूला को जगह नहीं छोड़ना। शेजाऱ्याला सांगा जागा सोडू नका। मेरे सामने तू लोटांगण घाल, सर फोड़, जगह नहीं छोड़ूंगा। माझ्या समोर तो लोटांगण घाल, पण डोकं फोडून घे, पण मी जागा नाही सोडणार। यस, नहीं छोड़ूंगा मैं। येस, नाही सोडणार। ये मौका है मेरे लिए, ही संधी आहे माझ्यासाठी, मेरे खुदा के लिए कुछ करने का। माझ्या परमेश्वरासाठी काहीतरी करण्याची। ये मौका है मेरे लिए, ही संधी आहे माझ्यासाठी, ये मौका है। ही संधी आहे माझ्यासाठी मौका को खोना नहीं, आणि संधी मी गमावणार नाही। मौका खो मत। आणि संधी गमवू नका। मौका खोया, आणि जर ही संधी गमावली पता नहीं क्या खो देंगे हम लोग। तर आम्ही काय काय हरवून बसू। खोना नहीं मौका, कधी संधी गमवायची नाही जगह छोड़ना नहीं। आणि जागा सोडायची नाही। बोला पड़ोस को, जगह छोड़ना नहीं। शेजाऱ्याला सांगा जागा सोडायची नाही। जगह छोड़ना नहीं है। जागा सोडायची नाही। कितना भी त्रास झाला मी सोडणार नाही। किती पण त्रास झाला तरी जागा सोडणार नाही। जे मला सांगतो त्याला त्रास व्हायला पाहिजे, आणि जे मला सांगतात त्याला त्रास व्हायला पाहिजे। त्रास व्हायला पाहिजे। त्याला त्रास मी व्हायला नाही पाहिजे। सोडणार। मी नाही जागा सोडणार। मग माझी खुर्ची सोबत त्याने उचलला तरी परत घेऊन येईल। आणि माझ्या खुर्ची सोबत उचलला तरी मी ती परत घेऊन येईन। ये आदमी कभी खत्म करेगा रे बाबा, प्रार्थना कर रहे हैं पीछे। हा व्यक्ती कधी संपणार रे बाबा, प्रार्थना करा। बैठ जाए। बसून घेऊया आपण। मैं भी नहीं छोड़ूंगा अब यार, मी पण नाही सोडणार। जब तक यर्दन तक नहीं पहुंचा तो नहीं छोड़ूंगा। जोपर्यंत यार्देनीपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत सोडणार नाही। आमेन। आमेन। तीसरी बात क्या हुआ मालूम? तिसरी गोष्ट काय घडली माहितीये? कंगाल हो गए। तो कंगाल झाला। लूक 15:14 में आणि लूक 15:14 मध्ये कंगाल हो गए। आणि तो कंगाल झाला। कंगाल का मतलब क्या है? आणि कंगाल याचा अर्थ काय आहे? कुछ नहीं, काय नाहीये, खाली हो गए। खाली झाला, खाली हो गए। रिकामा झाला। आमेन। आमेन। कंगाल हो गया। आणि तो कंगाल झाला। सुनिए, ऐका, आप मेरे साथ हैं तुम्ही माझ्या सोबत आहात या थकले? का थकले? बाग बकरी चाय वाघ बकरी चाय नको? अब सीधा खाना ही खाएंगे, लेकिन जाएगा ना अंदर? जेवण आतमध्ये जाईल ना? नहीं, ये वाला खाना जाएगा ना? हे जेवण आतमध्ये जाईल ना? ब्रेक ले, इसको खत्म कर दो। बेतेल से आगे जाना है, जेरिको में जाना है, यहीं पे रुकेंगे। अच्छा लग रहा है यहाँ रुकना बेतलेम में? काहीतच थांबायला योग्य वाटतंय?
मेरे को तो बाबा वो 2 गुना अभिषेक के पास जाना है. मला तर 2 पटीने जो अभिषेक आहे दुप्पट त्याच्याकडे मला मैं जायचं इंतजार कर रहा हूँ जेरिको कब पहुंचे, यर्दन कब पहुंचे. आणि मी विचार करते की आता मी यार्देन पर्यंत कधी पोहोचन. इतनी जल्दी थोड़ी लेके जाऊंगा. एवढ्या लवकर मी थोडं घेऊन जाईल. पिता का घर छोड़ने के बाद पित्याचं घर सोडल्यानंतर उसकी जगह बदली है, आणि त्याची जागा बदलली, अन्न बदला है, अन्न बदललं गलत संगति बदली है, आणि गलत संगति हुई है. आणि चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याची संगती झाली. जब आप पिता का घर को छोड़ेंगे ना, आणि ज्यावेळी आम्ही पित्याचं घर सोडू ना, हमारी जगह बदल जाएगी. आमची जागा बदलली जाईल. विश्वास नहरों के साथ में ना बैठते हुए आप अविश्वास के साथ में लोगों में बैठेंगे. आणि विश्वासणाऱ्यांसोबत तुम्ही बसणार नाही तर अविश्वासणाऱ्यांसोबत तुम्ही बसणार, आपकी जगह बदल जाएगी. आणि तुमची जागा बदलली जाईल. आप प्रार्थना में बैठते थे, तुम्ही प्रार्थनामध्ये बसत होता, देखिए बेथलेहम छोड़ने के बाद आणि में बेथलेहम सोडल्यानंतर आप बार में बैठना शुरू कर आणि देंगे. तुम्ही बार मध्ये बसायला सुरुवात कराल. अन्न बदल जाएगा, अन्न बदलेल, पीना बदल जाएगा. आणि हाँ पीना, पानी पीने के पानी पीना छोड़ देंगे, बाकी सब पी लेंगे. आणि पाणी पिणं सोडून देणार आणि बाकी सगळं पिणार. गलत संगति मिलेगी, चुकीच्या संगती मिळतील. नहीं करना कभी. असं नाही करायचं कधी, गलत संगति कभी नहीं करना. आणि चुकीच्या गोष्टी कधी करायच्या नाही. अब क्या हुआ मालूम, काय झालं माहितीये, ये पिता का घर छोड़ के गया, आता हा पित्याचं घर सोडून निघून गेला, बेथलेहम से निकल कर गया. आणि बेथलेहम सोडून निघून गेला. लूक 15:17 कहता है. आणि लोक 15:17 सांगता, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, हाँ, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे, आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. उसकी दुर्दशा उसे होश में लेकर आई. त्याची दुर्दशा जी आहे ती शुद्धीवर घेऊन आली, वह अनुभव करने लगा, आणि तो अनुभव घेऊ लागला. अगर वो ऐसे ही चलता रहा आणि जर हे असंच चालू राहिलं उसका जीवन खत्म हो जाएगा. त्याचं जीवन संपून जाईल. उसे मालूम है, त्याला माहित होतं, उसका होश में आया आणि तो शुद्धीवर आला, और वो तुलना करने लगा. आणि तो तुलना करू लागला, मेरे पिता के अपने पिता के मजदूरों की तुलना अपने से करने लगा. आणि आपल्या पित्याच्या नोकरांची जी तुलना आहे ती त्या स्वतः बरोबर करू लागला. उसकी दुर्दशा ने उसे होश में लेकर आया. आणि त्याची जी दुर्दशा होती ते त्याला शुद्धीवर घेऊन आली. सुनिए, ऐका, हमारी दुर्दशा अवस्था से सीख जाए हम. आम्ही दुर्दशा अवस्थेमधून आम्ही शिकायला पाहिजे. मुझे कहाँ जाना है. मला कुठे जायचंय. बहुत बार हमारे जीवन में आशीष रुक जाती है, आणि खूप वेळा आमच्या जीवनामध्ये आमचे आशीर्वाद थांबले जातात, और यहाँ वहाँ भागने से दौड़ने से वो आशीष नहीं मिलेगी. आणि इकडे तिकडे पळून आम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. वो आशीष फिर से जन्मभूमि में लौटने के बाद मिलेगी. आणि ते आशीर्वाद आम्हाला पुन्हा जन्मभूमीमध्ये परत आल्यानंतर मिळतील. मुझे नहीं मालूम आप क्या सोच रहे हैं. मला नाही माहित तुम्ही काय विचार करत आहे. उसका निर्णय महत्वपूर्ण अपने पिता के घर में लौटने के लिए था. आणि त्याचा जो निर्णय होता तो महत्वपूर्ण होता की जो आपल्या पित्याकडे त्यांनी माघारी फिरणं होतं. लूक इसका 15-18 वचन. आणि लोक 15:18 मध्ये म्हटलंय, मी उठून आपल्या बापाकडे जाईन. मैं उठकर अपने पिता के घर जाऊंगा. ये उसका निर्णय था. आणि हा त्याचा निर्णय होता. ये उसका निर्णय था. तो त्याचा निर्णय होता. हम भी निर्णय करें. आम्ही पण निर्णय कुछ करूया. बातों का निर्णय बहुत महत्व का होता है आणि काही गोष्टींचा निर्णय खूप महत्वाचा असतो आत्मिक जीवन के अंदर. आत्मिक जीवनामध्ये. इसलिए वो निर्णय को रखें आपके जीवन में. आणि म्हणून तो निर्णय आम्ही घ्यायला कुछ पाहिजे. भी हो जाए, काही पण होऊ द्या, मेरा निर्णय चेंज नहीं होगा. आणि माझा निर्णयामध्ये बदल होणार नाही. आगे क्या लिखा है. आणि पुढे लिहिलंय, मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. इसने पाप का अंगीकार किया. आणि त्यांनी पापाचा स्वीकार जो केला. गलत था जे चुकीचं होतं उसका अंगीकार किया. त्याचा त्यांनी स्वीकार केला. और उसका परिणाम क्या हुआ. आणि त्याचा परिणाम काय झाला. पिता के घर को छोड़ने से क्या परिणाम हुआ. आणि पित्याचं घर सोडल्यानंतर त्याच्यावर काय परिणाम वो झाला. खुद भूखा रहा, तो स्वतः उपाशी राहिला, अकेला गिरा, आणि एकटा पडला, चिथड़ों में था, मतलब कपड़े भी नहीं थे उसके पास, आणि तो नग्न होता, त्याच्याकडे कपडे नव्हते, और सुअर के बीच में बैठा मिला, आणि तो डुकरांच्या मध्ये बसलेला होता, और वो उसके खाने से पेट भरता था. आणि त्यांच्या खाण्याचं तो पोट भरत होता. ये उसका परिणाम था. आणि हा त्याचा परिणाम होता. वो फिर खड़ा हुआ, आणि तो पुन्हा उभा राहिला, वापस अपने घर लौटा. आणि पुन्हा त्याच्या बापाच्या घरी गेला. लूक इसका 15-20 से 23 वचन में. लोक 15:20 ते 23 वचनामध्ये. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले, आणि त्याला त्याचा कळवळा आला. बाप हमेशा इंतजार करता है. बाप नेहमी त्याची वाट पाहतो, आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. हाँ. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले उसने आहे. वहां आकर बात किया है. हाँ. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. वो अपने को नम्र करता है. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, अपने दासों को बोला, लवकर उत्तम झगा आणून याला घाला. झट 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 फटाफट. बाप ने ना मैंने आपको बोला, पांचल दादा, आप जल्दी से दौड़ें और मेरे लिए एक शर्ट पैंट लेकर आएं और अंगूठी लेकर आएं. कितना टाइम लगेगा. पाटिल दादा, जल्दी से दौड़ के मेरे लिए एक कपड़ा लाओ, अंगूठी, सोने की अंगूठी.
और जोड़े आना हानायला कितना टाइम लगेगा? वागोली की ट्रैफिक में भैया वाघोलीमध्ये ट्रॅफिक पण आहे ना. चलो ट्रैफिक नहीं है, समझो पूरा रोड खाली है आपके लिए, चला पूर्ण रोड तुमच्यासाठी खाली आहे. कितना टाइम लग जाएगा? किती वेळ लागेल? आप बहुत फास्ट हैं यार, स्वर्गदूत से भी फास्ट हैं आप लोग। ये बाप ने ना, ये बाप ने ना, ये बाप ने, ये पिता ने ना, ये फादर ने, ये बाप ने अपनी आशा नहीं छोड़ी। उसने सब कुछ, जिस दिन वो निकल कर गया था ना घर से, उसी दिन उसने तैयारी कर लिया था, जब मेरा बेटा वापस लौटेगा ना, ये उसके लिए सब तैयारी करके मैंने रखा हुआ है। आणि तो जो बाप आहे त्याने त्या दिवशी वाट पाहून ठेवली होती, त्याने सर्व काही ठेवलं होतं की त्याला माहित होतं माझा मुलगा परत येणार वो आहे. बाप का हृदय है, आणि ते बापाचं हृदय आहे, वो हमारे पिता का हृदय है, म्हणजे पित्याचं हृदय आहे कोई पास्टर का हृदय रहता आणि ते है। पालकाचं हृदय आहे. मेरा बेटा जरूर आएगा, आणि माझा मुलगा लवकर येईल. सब मालूम था। वो कितने दिन बाहर रहेगा मालूम नहीं, कितने इंच उसकी कमर होगी, वो सब बरोबर नाप बीप के, शर्ट का कितना एम साइज आएगा, एल साइज आएगा, अंगूठी का माप बढ़ेगा, वो अंगूठी मोटी झाली तर सब कुछ उसने बरोबर, उसको मालूम था 5 साल 2 साल 10 साल के बाद मुझे मालूम है कितना बढ़ेगा, सब ला के तैयारी करके रखा हुआ था उसने। आणि बापाला सगळं माहित होतं. 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर हा किती वाढणार आहे, किती कमी होणार आहे, इंचामध्ये सर्व माप त्याला माहित होतं. जा जा लौकर ला। लवकर आण. और दास भी इतने क्विक थे, फास्ट थे, फटाफट लेकर आए। आणि दास पण एवढे क्विक होते, फास्ट होते, पटकन घेऊन आले. आमच्यासारखा नव्हतं, आमच्यासारखं नव्हतं, मेरे जैसे नहीं था। माझ्यासारखा नव्हता. एक काम सांगितलं, दुसरा भेटला, मध्ये त्याच्याबरोबर गेलो, मग संध्याकाळीच येतो परत। एक काम दिलंय, मध्ये कोणतरी भेटतो, बाप म्हणतो कधी भेटला की नाही दासांना, ज्यात तू बघून ये दासाला कपडे त्या अलमारीमध्ये ठेवले, गोदरेज मध्ये ठेवलंय। कधी कधी फोन येतो ना बायकोच्या, कुठे ठेवलाय? आतमध्ये बघ, आतमध्ये, आजच्या कप्प्यामध्ये बघ, त्याच्या कप्प्यामध्ये। कुठं लपून ठेवतात? दासाने पाठवलं, बघून ये, आला नाही अजून, हे पण गेलं तिकडेच राहिले, तिसरं ना, जा रे बाप बघून ये, त्याला सर्व लाईन तिकडे, शेवटी बाप जातो। इसका मतलब क्या है मालूम? याचा अर्थ काय माहितीये? दासों को बता के रखा था उसके बाप ने कि उसके कपड़े कहाँ पे रखे हुए हैं। आणि दासांना सांगून ठेवलं होतं त्यांच्या बापाने की त्याचे कपडे कुठं आहेत पूरी म्हणून. तैयारी के साथ में था पिता, तो पूर्ण तयारीने होता पिता. छट पटकन लेकर आया घेऊन आला और बाप ने उसको वस्त्र पहना दिया। आणि बापाने त्याला ते वस्त्र घातले. प्रभु के घर में रहोगे ना, प्रभूच्या घरामध्ये आम्ही जर राहिलो ना, उत्तम वस्त्र पहनने मिलेंगे, तर उत्तम वस्त्र कपडे आम्हाला घालायला मिळतील. उत्तम वस्त्र पहनने मिलेंगे। उत्तम कपडे आम्हाला घालायला मिळतील. दूसरी बात, दुसरी गोष्ट, वो पुराने वस्त्र को फेंक देगा, आणि तो जुने वस्त्र काढून टाकेल हमको नए वस्त्र पहनाएगा। आणि तो आम्हाला नवीन वस्त्र देईल. और क्या लेकर आया मालूम? आणि काय घेऊन आला माहितीये? अंगूठी लेकर आया। अंगठी घेऊन जा, आला. जल्दी से अंगूठी लेकर आ जा। जा लवकर अंगठी घेऊन ये. प्रभु ने, पिता ने तैयारी करके रखा था, आणि पित्याने तयारी करून ठेवलं होतं, वो लेकर आए। तो घेऊन आला. ये अंगूठी किसका दर्शक है? आणि ही अंगठी कशाचं दर्शक आहे? अधिकार और सामर्थ्य का दर्शक आणि है। अधिकार आणि सामर्थ्याचं दर्शक आहे. जो उसने पिता के घर के पिता का घर अगर छोड़ दिया ना, अधिकार और सामर्थ्य चला जाएगा। आणि जर पित्याचं घर आम्ही सोडलं ना, तर आमचा अधिकार आणि सामर्थ्य निघून अगर जाईल. पिता के घर में रहोगे, जर आम्ही पित्याच्या घरात राहिलो, आपका अधिकार और सामर्थ्य बढ़ता चला जाएगा। तुमचा अधिकार आणि सामर्थ्य वाढत जाईल. आपका अधिकार बढ़ता चला आणि जाएगा, तुमचा अधिकार वाढत जाईल, सामर्थ्य बढ़ता चला जाएगा। सामर्थ्य वाढत जाईल. पिता के घर में रहने से पित्याच्या घरामध्ये राहिले नाही, बढ़ता है। वाढत. अंगूठी अधिकार और सामर्थ्य को दर्शाता है। आणि अंगठी जी आहे ती अधिकाराचं आणि सामर्थ्याचं दर्शक आहे. हम पिता के घर के लोग बन चुके हैं। आम्ही पित्याच्या घरचे लोक बनलेले आहोत. इतना नहीं, एवढंच नाही, उसको जूतियां पहनाई, आणि त्याला त्याने चपला देखील दिल्या जूती पहनाई। आणि जोडे दिले. जब गया तो पूरे सूट बूट में गया होगा ना, आणि जाताना किती सुटाफुटात गेला असेल ना. वुडलँडचे बूट, वुडलँडचे बूट असतील, अजून कुठले? बाटाचे तो रेड चिप, पिवळी चिप, रेडची, पिवळीची, हिरवी चिप, एकदम झकास गेला होता बापाला धडका मारून। जब आया, जेव्हा आला, वुडलँड भी नाही, बाटा भी नाही, आणि वागोलीत ते घेतलेले चपला पण नाही, वुडलँड नाही, बाटा नाही, वागून घेतलेली चप्पल पण नाही, छिद्रवाली चप्पल पण नाही। छिद्रवाली चप्पल पण नाही, हा काय फोटो काढू शकतो सेल्फी, ते पण नाही, ते पण नाही, नंगे पाव आला।
आणि तो ये क्या लग्न दर्शाता है पाहुण्याने मालूम? आलाय. हे काय दर्शवतं माहितीये? लज्जा, लाज, लज्जित, लाज शर्मिंदगी, आणि लाज दर्शवत ये दिखाता है. हे दाखवते. लेकिन पिता ने उसकी शर्मिंदगी को निकाल कर उसको फिर से पिता ने उठा दिया. पण परमेश्वराने त्याची लाज काढून टाकली आणि पुन्हा त्याला उभं केलं. खुदा ने उसको खड़ा कर दिया. परमेश्वराने त्याला उभं केलं. नंगे पैर हानि का, नुकसान का, लज्जा को दर्शाता है. आणि हे जे अनवाणी पावलं आहेत ते लाजेला दर्शवतात. लेकिन पिता ने उसकी लज्जा को निकाल दिया. आणि पित्याने त्याची लाज आहे ती काढून टाकली. घर में ही हमारी इज्जत बनी रहेगी. आणि घरामध्येच आमची इज्जत बनून राहील. उसकी इज्जत को बना के रखें. आणि त्याची इज्जत बनवून अपनी इज्जत बना के रखें. आपली इज्जत ठेवा. ठेवा नहीं, बना के रखें. आपली इज्जत बनवून ठेवा. आपण तर बेइज्जत है. आपण काय नाही. अरे बेइज्जत नहीं होना. आपने को इज्जत दी है खुदा ने, इज्जत के साथ में रहना. आपण बेइज्जत नाही, आपण आपल्याला इज्जत दिलेली आहे, आपण इज्जतीने राहूया. ये इज्जत कौन करता है हमारी? इज्जत कोण करतं आमची? खुदा. परमेश्वर. और खुदा का घर इज्जत करता. आणि परमेश्वराचं घर आमची इज्जत करतं. बाहेर कोणी विचारतो यांना? बाहेर कोण विचारते यांना? बायको स्वतःची बायको विचारत नाही. स्वतःची पत्नी विचारत नाही. पण घर में आए ना पिता के सब पूछते हैं. पण पित्याच्या घरामध्ये आले ना सगळे विचारतात. तुला कोणी विचार ना विचार, पण पिता का घर तुझे पूछेगा और पूछता रहेगा. आणि तुला घरी कोणी विचारू किंवा न विचारू, पण पित्याच्या घरामध्ये आल्यानंतर तुला 100% सर्वजण विचारणार. बराबर इज्जत करे या ना करे, आणि त्या ठिकाणी आमची इज्जत करू किंवा न करू, पिता का घर इज्जत करेगा. आणि पिता आमची इज्जत करेल. दास इज्जत करेंगे, दास आमची इज्जत करेल. पिता इज्जत करेगा. पिता आमची इज्जत करेल. इसलिए अपनी इज्जत बना के रखें. म्हणून आमची इज्जत आपण राखून ठेवूया. इज्जत कहाँ पे मिलती है? आणि इज्जत कुठे मिळते? मैं तो बेइज्जत था. मी तर बेइज्जत होतो. जिधर भी जाता बेशरम बोलते, बेशरम आला. आणि जिकडे पण गेलो तिकडे मला बेशरम म्हणायचे. माझे मित्र, माझे मित्र. कोणी मला घेत नव्हतं. आणि कोणी मला घेत नव्हतं. घाणेरडा माणूस आहे. एक घाणेरडा माणूस. घरामध्ये घरामध्ये आणण्याच्या लायकाचा नाही हा माणूस. आणि घरामध्ये आणण्याच्या लायकीचा हा माणूस नाहीये. याची दोस्ती बाहेरच्या बाहेर. आणि याची दोस्ती बाहेरच्या बाहेर. मेरे साथ में ना किसका बच्चा अगर आ जाए ना, वो बोलता था इसके साथ जाना नहीं, बेशरम आदमी है. आणि माझ्यासोबत कोणाचा मुलगा जर आला ना तर ते म्हणायचे जाऊ नको याच्यासोबत, हे बेशरम व्यक्ती आहे. इतनी इज्जत थी अपनी. एवढी इज्जत होती माझी. कोई इज्जत नहीं देता था. आणि कोणी मला इज्जत देत नव्हता. बात नहीं करता था. लेकिन पिता के घर में वो इज्जत मिला साहब, जो इस दुनिया में इज्जत नहीं मिला ना, वो पिता के घर में मिला. पण पित्याच्या घरामध्ये एवढी इज्जत मिळाली ना, जी इज्जत त्या घरामध्ये नाही मिळाली. और खुदा के घर में रह के इज्जत को कमाया है. आणि प्रभूच्या राज्यामध्ये इज्जत कमावली. मैं मेरी तारीफ नहीं कर रहा हूँ. मी माझी तारीफ नाही करत. ये खुदा का एक अनुग्रह है. हे परमेश्वरची एक कृपा आहे. अपने नाम को खराब नहीं होने दिया आपलं नाव खराब होऊ नाही दिलं और ना होने दूंगा. आणि होऊ पण देणार नाही. खुदा से मैं प्रार्थना करता आणि हूँ, प्रभूकडे मी प्रार्थना करत जिस दिन तेरा नाम खरा होने की बारी आई, उस दिन मुझे उठा लेना खुदा. आणि ज्या दिवशी प्रभू माझं नाव खराब होण्याची वेळ येईल त्या दिवशी मला उचल. मेरा नाम खराब होने से तेरा नाम खराब आणि होगा. माझं नाव जर खराब झालं तर तुझं नाव खराब होईल. पहले वो यीशु का नाम खराब बोलेंगे. आणि पहिले तर ते येशूचं नाव खराब बनतील. क्या करते हैं मालूम लोग? काय करतात लोक हम माहितीये? थोड़ी सी गलती करेंगे तो बोलते हैं चर्च यही सिखाता है क्या? आणि आम्ही छोटीशी चूक केली की हेच म्हणतात तुम्हाला चर्च हेच शिकवतं का? इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? हमारी वजह से हमारे यीशु की इज्जत जाती है. आणि आमच्यामुळे आमच्या येशूची इज्जत जाते. मैं मेरे बाप की इज्जत नहीं घलाऊंगा. आणि मला माझ्या बापाची इज्जत घालवायची मेरे नाहीये. बाप को सर ऊंचा करके, सर उठा के मेरा बाप बोल सके ये मेरा बेटा है. आणि मी नेहमी माझ्या बापाचं जे मान आहे ती उंच करेल आणि बाप मला म्हणके हाच माझा मुलगा मेरा आहे. यीशु बोलना चाहिए ये मेरा बेटा है. आणि येशूने म्हणायला पाहिजे हाच माझा मुलगा आहे. ये मेरा बेटा है. हा माझा मुलगा आहे. आमेन. आमेन. प्रभु के घर में इज्जत है रे. आणि प्रभूच्याच घरामध्ये इज्जत आहे. प्रभु घर में आनंद है. प्रभूच्या घरामध्ये आनंद आहे. वापस घर लौटने के द्वारा क्या हुआ? आणि पुन्हा घराकडे आल्यानंतर काय होईल? लूक 15:32 में लिखा है, आणि लोक 15:32 मध्ये लिहिलं आनंद आया, आनंद आला, मरी हुई अवस्था जी उठी, मेलेली अवस्था जिवंत झाली, खो गई अवस्था मिल गई. आणि हरवलेली अवस्था मिळाली. पिता के घर को ना छोड़े. आणि पित्याचं घर आम्ही सोडू नये. पिता के घर को ना छोड़े. पित्याचं घर आम्ही सोडू नये. क्यों मालूम है? का माहितीये? भजन 11:4 में लिखा है, आणि स्तोत्र संहिता 11:4 मध्ये लिहिलंय. मैं जल्दी 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 जाएंगे हम आगे. आ जाओ जीरोके में आ जाएंगे अभी, यूरियो में आएंगे अभी जल्दी से. भजन संहिता 11:4 वचन. आणि स्तोत्र संहिता 11:4 मध्ये लिहिलंय,
परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. परमेश्वर अपने पवित्र भवन में है, उसके चर्च में है, उसके उसके कलसिया में, क्योंकि यीशु ने कहा है मैं मेरी कलसिया को बनाऊंगा और उसके बीच में मैं चला फिरा करूंगा. मैं मेरी कलसिया को आणि बनाऊंगा. मी माझी मंडळी बनवेल. परमेश्वर अपने पवित्र स्थान में है. आणि परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. भजन 18 अध्याय 6 वचन. आणि स्तोत्र संहिता 18:6 मध्ये 18:6 मध्ये मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला. माझ्या देवाला मी हाक मारली. त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली. उसके मंदिर में विराजमान है. मंदिर में आइए, प्रभु आपकी सुनेगा. आणि तो मंदिरामध्ये आम्ही आल्यानंतरच तो आमची वाणी ऐकेल. हन्ना मंदिर में गई, हन्ना मंदिरात गेली मंदिर में उसकी सुनी गई. आणि मंदिरामध्ये त्याची वाणी और ऐकली. प्रभु कहता है कि मैं मंदिर में तेरी बात को सुनूंगा. आणि आता प्रभू म्हणते की मी मंदिरामध्ये तुझी हाक ऐकन. भजन संहिता 27 अध्याय 4 वचन. आणि स्तोत्र संहितेचा 27 अध्याय आणि 4 वचन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. उसके प्राप्ति के लिए मैं त्याच्या झटूंगा. प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. प्रभु के मंदिर में उसका मनोहर रूप दिखाई देता है. आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याचं मनोहर रूप पाहायला क्या मिळेल. प्रार्थना किया उसने? काय प्रार्थना केली त्याने? प्रभु एक कोटी का घर मिल जाए तो बड़ा अच्छा होगा. प्रभु प्रभू 1 कोटीचं घर मिळालं तर खूप चांगलं होईल. प्रभु देगा आपको. प्रभू देईल. 2 कोटी का देगा. 2 कोटीचं देईल. जो मंदिर में जब बेथलेम में रहेंगे, पण ज्यावेळी आम्ही बेथेलमध्ये राहू, क्योंकि वहीं से तो आशीष आएगी. कारण तिथूनच आशीर्वाद आहे. लेकिन दाऊद कहता है पण दावीद वो म्हणतो महल में मजा नहीं है. प्रभु आणि त्या महिलामध्ये मजा नाहीये. मजा नहीं, उस महल में सब कुछ है लेकिन वो मजा नहीं है त्या महलमध्ये सर्व काही आहे पण त्याच्यात मजा नाहीये. जो तेरे मंदिर में है. जी तुझ्या मंदिरामध्ये जो आहे. तेरे मंदिर में जी तुझ्या मंदिरामध्ये आहे. वैभव था दाऊद के पास. आणि वैभव होतं दावीदाकडे. सोने चांदी हीरे जवाहरात कोई कमी नहीं थी. आणि सोने हिरे चांदी जव कुठल्याची कमी नव्हती. लेकिन वो बोल रहा है, प्रार्थना कर रहा है, पण तो प्रार्थना करत आहे, प्रभु मेरी प्रार्थना को सुन लेना. प्रभू माझी प्रार्थना तू ऐक मी झटेन त्यासाठी. आणि मी झटेन तुझ्या घरात. क्या कह रहा है? काय म्हणत आहे? क्या कह रहा है? परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, एक प्रार्थना है प्रभु मेरी. त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. कधीपर्यंत? आयुष्यभर तुझ्या मंदिरामध्ये माझी वस्ती व्हावी. आगे म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन. परमेश्वर का मनोहर रूप आपको उसके मंदिर में दिखेगा. परमेश्वराचं मनोहर रूप त्याच्या मंदिरामध्ये पाहायला मिळेल. भजन संहिता 29 अध्याय 9 वचन. आणि स्तोत्र संहिता 29:9 मध्ये परमेश्वराचा ध्वनी हरिणीस गर्भ गाळावयास लावतो आणि वनवृक्ष पर्णहीन करीतो. त्याच्या मंदिरात सर्वत्र महिमा महिमा असा ध्वनी दुमदुमतो. उसके मंदिर में हमेशा महिमा 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 का अर्थ होता है प्रभु की उपस्थिति 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 उसके घर में बनी रहती. आणि महिमा महिमा याचा अर्थ परमेश्वरची उपस्थिती 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 ती त्याच्या घरामध्ये बनून राहते.